सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद इंगळे सर. आपण आता प्रास्ताविक केलंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल इंगळे सर? माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? सर थोडासा मला तुटक येतोय, पण इतरांनी जर ओके 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 कारण ज्यांना माझा आवाज स्पष्टपणे येतोय ते चॅट बॉक्स मध्ये यस किंवा नो टाईप करा. म्हणजे जरी माझा चेहरा व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तरी आवाज तरी येत असेल असं मला वाटतं. नो नो ओके, आवाज हो येतोय येतोय. ओके, त्यांना आवाज क्लिअर येत नाही, त्यांच्याकडे काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल, परंतु माझ्याकडे तरी नेटचा प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित नेट आहे. आपण सुरुवात करूया. जर लाईट आली तर तोपर्यंत पाहूया, सुरुवात करूया आपण. येतोय म्हणतात. ओके ओके, म्हणजे आमच्या घरच्यांचा पण प्रॉब्लेम असू शकतो ते आवाज तुटक येण्याचा. येस येस येस, 2च मिनिट मी हे व्हर्च्युअल बॅकग्राऊंड पाहतो जरा एकदा काय होते ते. माझा व्हिडिओ जो आहे पीपीटी तुमच्यापर्यंत येते? हो सर. समोर दाखवले. यस यस यस, ओके ओके ओके, चला काही हरकत नाही. म्हणजे हे सुद्धा शक्य आहे व्यवस्थित, म्हणजे लाईट जरी नसली तरी हे दिसतंय. आजचं जे सत्र आहे, आपण काल सत्राला सुरुवात केली होती आणि कालचं सत्र जे घेतलं होतं आपण ते मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि त्यानंतर आरबी अट्टल कॉलेज आणि आसई गाव आणि रेवकी या 4 संस्थांच्या विद्यमाने आपण कालचा कार्यक्रम घेतला होता आणि आजचाही कार्यक्रम आपण या 4 संस्थांच्या मार्फतीने घेतोय. आता समाधान इंगळे सरांनी प्रस्तावना केली. लाईट आलेली आहे, 2 मिनिटं थांबा. लाईट आली. आपण हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर आजच्या सत्रामध्ये आपण कालच्या सारखाच ऑडियन्स पोल घेतोय आपण, आणि तो जो ऑडियन्स पोल आहे तो विषयाशी संबंधित आहे. 3 प्रश्न आहेत आपल्या समोर आणि आपल्या त्या 3 प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपलं हे जे वोटिंग आहे ते यंत्रणा करायचंय. त्या पद्धतीने आपण मतदान करतोय, त्या पद्धतीने आपल्याला इथं ऑडियन्स पोल हा जो काय आहे त्याचं मतदान करायचंय. 3 प्रश्न आहेत आपल्या समोर. पहिला प्रश्न आहे समस्या निराकरण किंवा निर्णय क्षमता, याला आपण अडी अडचणीवर मात कशी करावी व त्यावर निर्णय कसा घ्यावा यासारख्या विषयावर आपण यापूर्वी काही ऐकले अथवा वाचले आहे काय? अडी अडचणीवर मात कशी करावी किंवा निर्णय कसा घ्यावा यावरती तुम्ही काही ऐकलं किंवा वाचलं आहे काय? याचं उत्तर द्यायचंय. ते आदर्श उत्तर तुम्हाला जे वाटतं तुम्ही लिहू शकता. खरं उत्तर लिहा, कारण याच्यामधून आपण कोणी काय लिहिलं ते पाहणार नाही, परंतु अनालिसिस मात्र पाहणार आहोत, होय किंवा नाही मध्ये. दुसरा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे, जे फेसबुक लाईव्ह वरती लोक आहेत त्यांच्यासाठी मी वापरतो. समस्या निराकरण व निर्णय क्षमता, अडी अडचणीवर मात कशी करावी व त्यावर निर्णय कसा घ्यावा या क्षमते संदर्भात आपले मूल्यांकन करा. आपल्याला आपल्या स्वतःचं मूल्यांकन करायचंय की अडी अडचणीवरती कशी मात करायची. जो पोल आहे तो पोल माझ्याकडे पोल केलाय, तो तुमच्याकडे दिसत असेल. येतोय आवाज? येतोय तुम्हाला? आता मी लाईट आलेली असल्यामुळे इकडे आलेलो आहे. ओके, समाधान इंगळे सरांनी मला आता हात दाखवलाय की यस. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय की तुम्हाला तुमचं मूल्यांकन करायचंय. 1 म्हणजे सर्वात कमी क्षमता आणि 10 म्हणजे सर्वात जास्त क्षमता. तुमची स्वतःची समस्या निराकरणाची आणि निर्णय घेण्याची क्षमता काय आहे यावरती तुम्हाला वोटिंग करायचंय. जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही लिहू शकता. 1 ते 10 असे अंक आपण टाकले. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही स्वतःला किती गुण द्याल की तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग कसं आहे
याला तुम्ही तुमचं मूल्यांकन करायचं, गुण द्यायचे. तिसरा प्रश्न आहे, सध्या कोरोनाच्या काळात, महामारीच्या काळात विचार करून करून डोकं चालत नाही, काय करावे समजत नाही असे वाटते काय? असं वाटतं का आपल्याला की अरे या कोरोनाच्या काळामध्ये काय करावं काही समजत नाही, आमचं डोकं चालत नाही, खूप विचार करतोय आम्ही? याच्यामध्ये होय किंवा नाही असं उत्तर द्यायचंय. हे 3 प्रश्न आपण जाणीवपूर्वक ठेवलेत आणि ते एवढ्यासाठी ठेवलेत की आपण ऑनलाईन आहोत. आपण जर समोरासमोर असतं तर तुम्हाला मला काही प्रश्न विचारता आले असते आणि एक आपला संभाषणाला सुरुवात झाली असती. पण आपण सर्व ऑनलाईन असल्यामुळं आपण हा ऑडियन्स पोल जाणीवपूर्वक घेतलेला आहे. जवळपास 56% आपला ऑडियन्स असा आहे की त्यांनी या ऑडियन्स पोलचं उत्तर दिलेलं आहे. मी आणखीन अर्धा मिनिट थांबतो. तुम्हाला जर तुमचं वोटिंग करायचं असेल तर तुम्ही वोटिंग करू शकता, एन्जॉय करू शकता तुम्ही मतदान करायला. मी या ठिकाणी हे थांबतोय. जवळपास 60% आपलं वोटिंग झालेलं आहे. आपण पाहूया की आपला ऑडियन्स काय म्हणतोय. तुमच्या समोर हा रिझल्ट मी दाखवतोय. पहिल्या प्रश्नामध्ये जवळपास 54% लोक असे आहेत की ते म्हणतात की आम्ही या विषयावरती काहीतरी ऐकलंय किंवा वाचलं आहे. 46% ऑडियन्स आहे तो म्हणतो की आम्ही यापूर्वी काहीच ऐकलं किंवा वाचलेलं नाही या विषयावरती. ओके, म्हणजे 50% लोक अशी आहेत की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग वरती त्यांना काही माहिती नाही. काही हरकत नाही. दुसऱ्या प्रश्नामध्ये हा प्रश्न स्वतःचं मूल्यांकन करण्यासाठी विचारला होता की आमचं अडीअडचणीवर मात करण्याची आमची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता स्वतःनी मोजल्यानंतर आपला ऑडियन्स काय म्हणतो ते पाहूया आपण. जवळपास 4% असे लोक आहेत की ते म्हणतात की आमची क्षमता फक्त 1 आहे. म्हणजे 1 ते 10 जर मार्क द्यायचे ठरले असते तर त्यांनी स्वतःला फक्त 1 मार्क दिला असता, असे 4% लोक आहेत. म्हणजेच मोठी संख्या आहे. त्यानंतर माझ्यामध्ये 2 क्षमता आहे असे 4% लोक आहेत. 3 क्षमता असणारा 0% लोक आहेत. माझ्यामध्ये 4 म्हणजे स्वतःला 4 गुण देणारे 7% लोक आहेत. आणि मोठा आकडा आहे 22%, म्हणजेच 50-50 जे म्हणतो आपण, 10 पैकी स्वतःला 5 मार्क देणारे 22% लोक आहेत. म्हणजे इथेही आपला जो पहिला प्रश्न होता त्याच्यानुसारच हे मूल्यांकन आलेलं आहे. 6 गुण देणारे 10% लोक आहेत. 7 गुण देणारे 18%, स्वतःला 8 गुण देणारे 19% लोक आहेत आणि 9 क्षमता असणारे 6% लोक आहेत. आपल्या यामध्ये 10% म्हणजे 10 पैकी 10 आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही तो सॉल्व्ह करू शकतो असं म्हणणारे 10% लोक आहेत. म्हणजेच आपला पूर्ण ग्रुप हा मिक्स ग्रुप आहे. ओके, मला आता एक अंदाज आलाय की हे सत्र आपल्याला कसं घेऊन जाता येईल. कारण आपण ऑनलाईन आहोत, समोरासमोर नाहीत, म्हणून आपण हे जाणीवपूर्वक केलंय. तिसऱ्या प्रश्नामध्ये सध्या कोरोनाच्या काळात, महामारीच्या काळात विचार करून करून डोकं चालत नाही, काय करावे समजत नाही असे वाटते काय? 50% ऑडियन्स म्हणतोय की होय, काय करावं समजत नाही, डिसिजन घेता येत नाही. आणि 49% ऑडियन्स म्हणतोय की नाही. काही हरकत नाही, आपण या ठिकाणी हा पोल थांबवतोय. हा जाणीवपूर्वक आपण हे सत्र इंटरॅक्टिव्ह होण्याच्या दृष्टीनं आपण हा पोल घेतला होता. आणि मलाही एक अंदाज यावा की आपल्याला हे सत्र कसं घेऊन जाता येईल, त्यासाठी एक अंदाज यावा म्हणून आपण हा ऑडियन्स पोल घेतलेला होता. आता मी माझं पीपीटी जे आहे प्रेझेंटेशन तुमच्या समोर आणतो आणि आपल्या या सत्राला आपण सुरुवात करतोय. माझा आवाज आणि व्हिडिओ तुमच्या समोर जर स्पष्ट दिसत असेल तर तुम्ही एकदा चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा. आजचं सत्र जे आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जेव्हा आपलं सत्र सुरू झालं तेव्हा लाईट आली आणि आपला प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला. अगोदर जर ठरवलं असतं एक अर्धा तास की आपण हे आजचं सत्र कॅन्सल करूया तर आपल्याला हा अनुभव घेता आला नसता. परंतु आपण म्हटलं की पाहूया काय होतं ते पाहूया, आणि शेवटी काय झालं की लाईट आलेली आहे आणि सुरुवात झाली आपल्या सत्राला. आपण जे काय काल आणि आज 2 दिवसाचं जे सत्र ठेवलं होतं त्या सत्राला नाव दिलं होतं जीवन कौशल्य विकास, लाईफ स्किल डेव्हलपमेंट. नेमके हे लाईफ स्किल काय आहेत? शाळा महाविद्यालयामध्ये आपण जे शिक्षण घेतो ते म्हणजेच आपलं अकॅडमिक करिअर, त्याच्यामध्ये मार्क मिळतात. पण लाईफ स्किल एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये शाळा महाविद्यालयातून हे शिक्षण मिळत नाही. लाईफ स्किलचं हे शिक्षण आपल्याला आपल्या जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवातून आपल्याला हे शिकायला मिळतं. त्याला आपण लाईफ स्किल असं म्हणतो. त्या लाईफ स्किललाच हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल म्हणतो आपण. लाईफ स्किलला सॉफ्ट स्किल्स. आता हे हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल काय असतात?
एक भारतात जन्मलेला पत्रकार, भारतामध्ये ज्याचं लहानाचा मोठा झाला, तो भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तो वाढला आणि अमेरिकेमध्ये जाऊन टॉपचा पत्रकार झाला, असा फरीद झकेरिया. फरीद झकेरिया नावाचे पत्रकार अमेरिकेमध्ये टॉपचे पत्रकार आहेत. आणि त्यांना विचारलं अमेरिकेमध्ये की तुमचं सारं शिक्षण बालपण भारतामध्ये गेलं आणि तुम्ही आता अमेरिकेत आलात, भारतीय शिक्षण पद्धती आणि अमेरिकन शिक्षण पद्धती किंवा भारतीय लोकांची विचार करण्याची क्षमता आणि अमेरिकन लोकांची क्षमता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, असं त्यांना विचारल्यावर फरीद झकेरिया यांनी सांगितलं की मला भारतीय शिक्षण पद्धतीनं, भारतीय संस्कृतीनं मला हार्ड वर्क करायला शिकवलं आणि अमेरिकन शिक्षण पद्धतीनं मला विचार कसा करायचा हे शिकवलं. म्हणजे पहा, त्यांचं जे उत्तर आहे त्या उत्तरातून आपल्याला पाहायचंय की नेमकं काय असतं ते. म्हणजेच आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला हार्ड वर्क करायला शिकवलं जातं. हार्ड वर्क कसं करायचं हे आपण चांगल्या पद्धतीने आपण जाणतो. आणि पाश्चात्य जी शिक्षण पद्धती आहे तिथं मात्र विचार कसा करायचा हे शिकवल्या जातं. आपला जो आजचा विषय आहे डिसिजन मेकिंग, तो विचारांशी संबंधित आहे, म्हणून आपण या पत्रकारांचं उदाहरण इथं पाहतो. हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल मध्ये सुद्धा असाच फरक आहे. जे आपण कम्प्युटरमध्ये ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो, जे आपला प्रत्यक्षात डोळ्यांनी दिसतं ते हार्डवेअर, आणि जे कम्प्युटरच्या आतमध्ये आहे ते आहे सॉफ्टवेअर. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचं जे काय व्यक्तिमत्व आहे, जे समोरून दिसतं ते म्हणजे त्याचे हार्ड स्किल. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असू द्या किंवा ITI मध्ये असू द्या किंवा आपण शाळा महाविद्यालयात जे शिकतो ते सारे हार्ड स्किल शिकतो आपण. मात्र सॉफ्ट स्किल हे आपल्याला आपल्या जीवनातल्या आलेल्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतात. त्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो, त्याला जीवन कौशल्य म्हणतो. आणि हे जे जीवन कौशल्य शिकण्यासाठी जी विपरीत परिस्थिती असते किंवा ज्याला आपण एकदम आपल्या ज्याला आपण अडचणीची परिस्थिती म्हणतो, त्या अडचणीच्या परिस्थितीमधून आपल्याला सॉफ्ट स्किल जास्त शिकायला मिळतात. आणि सध्याचा हा जो काय महामारीचा काळ आहे, या महामारीच्या काळामध्ये आपल्याला हे सॉफ्ट स्किलचा वापर करता यायला हवा. आणि त्यासाठीच आपण आजचं हे सत्र ठेवलंय, जीवन कौशल्य विकास, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल. आणि त्यातला जो आजचा विषय जो आहे त्यामध्ये आपण हे 4 सॉफ्ट स्किल पाहणार आहोत. पहिला आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. नेमका प्रॉब्लेम काय असतो आणि त्याच्यावरती तो प्रॉब्लेम किंवा त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण आपलं विचार क्षमता आपली कशी असली पाहिजे त्याच्यावरती आपण विचार करणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. त्यानंतर डिसिजन मेकिंग, निर्णय कशा पद्धतीने घेतले जातात आणि कसे घेतले पाहिजेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तिसरा मुद्दा आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजे नाविन्यपूर्ण किंवा इनोव्हेटिव्ह विचार कसा करायचा असतो यावरती सुद्धा आपण सर फोन आलेला आहे का तुम्हाला? कदाचित फोन आला असावा सरांना. कदाचित सरांकडची लाईट पुन्हा गेलेली आहे. समस्या निराकरण करताना समस्यांचं निराकरण कसं करावं या संदर्भातलं आपण. यस सर. ओके सर, आवाज जोडला आहात. हो सर, हो सर, स्वागत आहे. यस 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 यस. परत मी आता इकडे लॅपटॉप आलेला आहे. माझं PPT दिसत असेल. आजच्या सत्रामध्ये आपण जे काय पाहतोय, सर आवाज येतोय ना माझा? हो सर, हो सर, हो. ओके ओके. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल नेमकं काय आहे? आपण अगोदर समस्या नेमक्या काय असतात समस्येवरती आपण चर्चा करूया.
की दैनंदिन जीवनात अनेक छोट्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. दैनंदिन जीवनात सोडा, या 1 तासामध्येच आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावं लागतं तुम्ही पाहताय. हे फक्त 1 तासाची गोष्ट आहे, तर एका दिवसामध्ये आपल्याला किती समस्यांना छोट्या मोठ्या तोंड द्यावं लागत असेल याचा विचार करा. त्या समस्यांना तोंड देण्यासाठी किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी त्यावेळी पर्याय सुचणे आणि त्याद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता आपल्याला फक्त विचार करायचा की एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर पहिली स्टेप काय, की समस्या किंवा अडथळा किंवा अडचण समजून घेणे, की काय अडचण आहे आपल्याला सध्या किंवा काय समस्या आली, ती एकदा समजून घेतली आणि तिला आपण ऍक्सेप्ट केलं की यस, की आता ही समस्या आलेली आहे. ऍक्सेप्ट एकदा केली की मग आपल्याला आपल्या समोर आपण त्याच्यावरती सकारात्मक प्रतिक्रिया द्यायला लागतो. आता काय करता येईल किंवा मी काय करू शकतो हा विचार आपल्या डोक्यातून यायला लागतो. परंतु प्रॉब्लेम आल्यानंतर बहुसंख्य लोकांचे जे काही प्रॉब्लेम असतात तो काय असतो, की आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण नाउमेद होऊन जातो. अरे प्रॉब्लेम आला, समस्या आली. आपण त्याच्या पुढची स्टेप घेतच नाही. कोणती? की तिला ऍक्सेप्ट करणं आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर मी काय करू शकतो, मला काय करता येईल, त्या स्टेप पर्यंत जाण्याच्या अगोदरच आपले विद्यार्थी किंवा सामान्यपणे आपण काय करतो, त्या प्रॉब्लेम आला त्याच्यामध्येच आपण नाउमेद होऊन थांबतो. खरं तर या 2 वर्षामध्ये आपण मागच्या वर्षापासून पाहतोय, कोरोना महामारी आल्यापासून काय समोर कोणता प्रॉब्लेम येईल हे कोणाला सांगता येत नाही आणि आपण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जीवन जगतोय. मग असं असताना काय करता येईल एवढा जरी नुसता विचार केला तर आपल्या समोर असंख्य पर्याय यायला लागतात. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी या 2-3 स्टेप सुरुवातीच्या महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर तो ऍक्सेप्ट करणं. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की प्रॉब्लेम आला की आपण हा विचार केला पाहिजे की आता मला संधी आहे. कशाला? काम करायला संधी आहे आणि मला पर्याय सुचतात का हे पाहण्यासाठी संधी आहे. हा विचार करून जर आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करायला लागलो तर निश्चितच आपल्या समोर असंख्य पर्याय निर्माण व्हायला लागतील. काय करता येईल एवढा जरी विचार केला तरी आपल्या समोर असे पर्याय यायला लागतील. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर एमसीक्यू मध्ये फक्त 4 पर्याय असतात आणि त्या 4 पैकी एक पर्याय बरोबर असतो. मात्र जीवनामध्ये ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस तिथे 4च पर्याय असतील असं नाही की तिथं असंख्य पर्याय असतात. मग नेमका त्यातला कुठला पर्याय निवडायचा ही नंतरची गोष्ट आहे आणि ती म्हणजे डिसिजन मेकिंग. आपण नंतर पाहून घेऊया. परंतु आता या क्षणी की आपल्याला काय करता येऊ शकतं आणि असंख्य पर्याय फक्त एकदा जर आपण लिहून काढले तर आपली एक गोष्ट एक निश्चित होते की आपल्या समोर पर्याय आहेत. आता फक्त या पर्यायातला एक पर्याय निवडायचा आणि त्याच्यावर काम करायला लागायचं. परंतु हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल का महत्वाचं आहे हे तुम्हाला स्लाइड वरती खाली दिसते पहा, की जी लोक एमपीएससी किंवा युपीएससी मार्फत शासनामध्ये येण्याचा विचार करतायत किंवा कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस कुठल्या तरी क्षेत्रामध्ये भरतीचं काम करायचं म्हणतो त्यावेळेस काय काय समस्या असतात आपण मोठ्या पातळीवरच्या समस्या पाहूया. जागतिक पातळीवरती किंवा आपल्या भारत देशात मध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत. उदाहरणार्थ अन्नधान्याची समस्या, निवाऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, शिक्षणाची समस्या, आरोग्य, वीज, रस्ते, भ्रष्टाचार, महिला, बालके आणि दुर्बल घटक अशा असंख्य समस्या आपल्याला दिसून येतात. आता या ज्या समस्या आहेत या समस्या मोठ्या पातळीवरल्या समस्या आहेत, पण आपण जर ठरवलं की छोट्या छोट्या समस्येवरती आपण जर तोडगा काढायला लागलो तर भविष्यात आपण मोठ्या समस्येवरती सुद्धा काही ना काहीतरी मार्ग काढायला लागू. आणि त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे आहे ते सिव्हिल सर्व्हिसेस अप्टिट्यूड टेस्ट म्हणजे जे एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सीसॅट नावाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नावाचं हे स्किल ते वापरायला शिकवलं जातं. म्हणजेच आपल्याला आता प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याचं महत्व लक्षात आलंय. यानंतर आपण जातोय की आपल्याला जर असंख्य पर्याय जर आपल्या समोर आलेले असतील, एखादा डिसिजन घ्यायचा आहे आपल्याला किंवा एखादा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल, आपल्या समोर जर असंख्य पर्याय असतील तर उपलब्ध पर्यायातून योग्य निवड करण्याची क्षमता म्हणजेच डिसिजन मेकिंग. आणि या डिसिजन मेकिंग वरतीच आपलं जे सत्र आहे आजचं ते सत्रामध्येच आपण या 4 बाबी पाहणार आहोत. एक क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या 4 बाबीवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. विविध पर्यायांचा विचार करणे, नेमका विविध पर्याय जर आपल्या समोर असतील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर कुठला पर्याय वापरला पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण विचार करणार आहोत.
सदसद्विवेक बुद्धीनं निर्णय घेणे. तुम्हाला माझ्या समोर मला असं वाटतं की समाधान इंगळे सर, डॉक्टर समाधान इंगळे सर मराठीचे प्राध्यापक आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही बऱ्याचशा जणांना माहिती असेल की आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्द आहे यक्ष. खूप जर प्रश्न निर्माण झाले तर आपण म्हणतो यक्ष प्रश्न आहेत, अमुक अमुक क्षेत्रामध्ये यक्ष प्रश्न आहेत. जो यक्ष प्रश्न शब्द तयार कुठून झाला? असंख्य जर प्रश्न आपल्या समोर येत असतील तर त्याला आपण मराठीमध्ये यक्ष प्रश्न म्हणतो. आणि हा यक्ष प्रश्न शब्द आला कसा, तो आपण आपल्या आजच्या सत्रासाठी एक त्याची गोष्ट समजून घेणार आहोत. महाभारतामध्ये यक्ष नावाचा राक्षस एका पाण्याच्या तलावाच्या जवळ थांबलेला असतो आणि हे जे महाभारतातले जे 5 पांडव आहेत त्यांना तहान लागते आणि त्यावेळेस आपला सर्वात छोटा पांडव नकुल हा पाणी आणण्यासाठी त्या तलावाच्या काठी जातो आणि तिथं गेल्यानंतर हा यक्ष त्याला म्हणतो नकुल तुला जर पाणी प्यायचं असेल तर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. प्रश्न तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, उत्तर म्हणजेच डिसिजन, तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी तुला पाणी पिऊ देईल, अन्यथा मी तुझा इथं हत्या करेल, तुला मारून टाकेल मी. म्हणजे पहा, यक्ष काय करतो, नकुलला प्रश्न विचारतो आणि त्याच्याकडून डिसिजनची अपेक्षा व्यक्त करतो. तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुला पाणी पिऊ देईल, अन्यथा तुझी मी हत्या करेल. आपल्याला हे जे महाभारतातली गोष्ट आहे फक्त आपल्याला या डिसिजन मेकिंगशी संबंधित पाहून घ्यायची, आपल्या महाभारताशी काहीही देणं घेणं नाही. असं म्हणतात की त्या तलावाच्या काठावरती तो नकुल मरून पडलेला होता. यक्षाने त्याला जे काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर देता आलं नाही. यक्ष मरून पडलेला होता, नकुल मरून पडलेला होता आणि नकुलच्या नंतर सहदेव पाणी आणण्यासाठी जातो. सहदेवाची तीच अवस्था होते. त्यानंतर भीम जातो, अर्जुन जातो, 4ही भावंड तिथं मरून पडलेली असतात आणि सर्वात शेवटी युधिष्ठिर त्या तलावाच्या काठावर जातो आणि मग त्याला दिसतं की आपले 4 भावंड मरून पडलेले आहेत आणि यक्ष म्हणतो युधिष्ठिरा, तुला जर पाणी प्यायचं असेल तर मी विचारतो त्या प्रश्नांची तुला उत्तर द्यावी लागतील. तू जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिली तरच मी तुला पाणी पिऊ देईल, अन्यथा तुझी अवस्था तुझ्या या 4 भावासारखी करेल. युधिष्ठिर म्हणतो तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, माझ्या सदसद्विवेक बुद्धीनं मला जे काय सांगता येईल, जो काय निर्णय तुम्हाला देता येईल, जे काय उत्तर देता येईल त्याचा मी प्रयत्न करेन. आणि असं म्हणतात की त्या युधिष्ठिराला यक्षानं एकानंतर एक, खरं ते एकच प्रश्न विचारायचा होता असं ठरलं होतं, पण एकानंतर एक असे 15 ते 17 प्रश्न विचारले आणि युधिष्ठिराने त्याचं समाधान होईल अशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं. आणि त्या महाभारतात असं सांगण्यात आलं की शेवटी यक्ष प्रश्न विचारत होता, एकानंतर एक प्रश्न. आपल्याला आपल्या आयुष्यात अडचणी आल्या ना की एकानंतर एक अशा अडचणी येत असतात. तशाच यक्षानं युधिष्ठिरासमोर 15 प्रश्न विचारले, 15 प्रश्नांची उत्तर या युधिष्ठिराने दिली आणि मग शेवटी यक्ष त्याला खुश होऊन म्हणाला की युधिष्ठिरा, तू माझ्या प्रश्नांची खूप चांगली उत्तर दिली. तुझ्या या 4 भावापैकी एका भावाला मी जिवंत करतो, सांग तुझ्या कोणत्या भावाला जिवंत करू. खरं पाहायला गेलं तर आता हा परत एक प्रश्नच होता, म्हणून याला यक्ष प्रश्न म्हणतात. परत एक प्रश्न आणि आता उत्तर काय द्यायचं, 4 भावापैकी कोणत्या भावाला जिवंत करू. युधिष्ठिराने एका क्षणात सांगितलं की माझ्या सर्वात छोट्या भावाला जिवंत करा, नकुलला जिवंत करा. नकुलला जिवंत करा असं म्हटल्याबरोबर त्या यक्षाला एकदम आश्चर्य व्यक्त केलं त्यांनी की असं कसं काय होऊ शकतं. खरं पाहायला गेलं तर त्या युधिष्ठिराच्या जागेवर मी जर असतो तर मी सुद्धा विचार केला असता की 4 भावापैकी जर जिवंत ठेवायचं असेल कोणाला, मी तर जिवंत आहेच, आपल्या बरोबर कोणतरी स्ट्रॉंग माणूस असला पाहिजे, अर्जुन किंवा भीम तरी असला पाहिजे, असा मी विचार केला असता. परंतु त्या युधिष्ठिराने सांगितलं की नकुलला जिवंत कर. त्या यक्षानं नकुलला जिवंत केलं, परंतु त्याच्या डोक्यात परत विचार सुरू होता की आपण याला एवढा चांगला चॉईस दिलेला असताना यानं असं कसं डिसिजन घेतलं. आणि मग यक्ष परत त्या युधिष्ठिराला म्हणला की युधिष्ठिरा, मी तुला एवढा चांगला चॉईस दिलेला होता तरी तू तुझ्या नकुलला जिवंत कर असं का म्हणालास. परत प्रश्न, याला यक्ष प्रश्न. अडचणी येतात परत परत येतात, यक्ष प्रश्न. युधिष्ठिराने त्याला सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी नकुलला का जिवंत केलं. त्या क्षणी माझ्या सदसद्विवेक बुद्धीनं, माझा जो 6 सेन्स आहे त्या 6 सेन्सनं मला सांगितलं, मला 2 आई, आम्ही जे 5 पांडव आहोत आम्हाला 2 आई, 2 आईपैकी एका आईचा मी जिवंत होतोच. मात्र माझ्या सदसद्विवेक बुद्धीनं मला सांगितलं
की तुझ्या दुसऱ्याही आईचा एक मुलगा जिवंत असावा, असा माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला आणि मी सांगितलं नकुलला जिवंत. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात येत असेल की त्या ठिकाणी त्या 4 भावापैकी कुणाला जरी चूज केलं असतं, कुठला जरी डिसिजन घेतला असता, तरी ते युधिष्ठिराचं बरोबरच होतं. मात्र युधिष्ठिराने ज्या पद्धतीनं विचार करून डिसिजन घेतला तो म्हणजे सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घेतला. त्याचं हे उत्तर ऐकल्यावर यक्ष म्हटला, युधिष्ठिरा, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न झालो. तुझं हे उत्तर ऐकलं, तू असा विचार करू शकतो. आता जर मी तुला विचारलं की या उरलेल्या 3 भावापैकी कुठल्या भावाला जिवंत करू, असं जर मी तुला विचारलं तर तू काय सांगशील? याला सुद्धा म्हणतात परत प्रॉब्लेम, अडचणी. अडचणी हा या एकानंतर एक येत असतात. मागच्या वर्षी असं वाटत होतं की आता करोनाची पहिली लाट आली, जगामध्ये सर्वांनी आपली तारीफ केली की यस, भारतामध्ये आता दुसरी लाट येणार नाही असं वाटत होतं, आणि एका समस्येनंतर दुसरी समस्या आली, कोरोनाची दुसरी लाट. म्हणजेच काय, समस्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या अशा हातात हात घालून येतात, एकानंतर एक, दुसरी समस्या, तिसरी समस्या. म्हणजेच काय, समस्या आल्यानंतर आता आपण ऍक्सेप्ट करायचंय की आली ना समस्या, आता काय करता येऊ शकतं. यक्षाने ज्यावेळेस युधिष्ठिराला विचारलं की या 3 भावापैकी आता जर मी म्हटलं कोणत्या भावाला जिवंत करू तर तू काय सांगशील, त्यावेळेस परत युधिष्ठिराने सांगितलं की आता जरी तुम्ही मला विचारलं तरी मी आता सांगेल की माझ्या सहदेवाला जिवंत करा. आताही भीम किंवा अर्जुनाला जिवंत कर असं म्हणणारच नाही, कारण मी सहदेवाला जिवंत कर असं म्हणेल. आणि त्याचं कारण हे लगेच युधिष्ठिराने सांगून टाकले, कारण नकुल आणि सहदेव हे अर्जुन आणि भीमापेक्षा लहान आहेत, आणि सर्वात जास्त म्हणजे नैसर्गिक न्यायतत्व किंवा त्याला आपण नॅचरल जस्टिस म्हणतो, सहदेवाचा अधिकार आहे की जिवंत राहण्याचा. आणि म्हणून मी सांगेन सहदेवाला जिवंत कर. त्या महाभारतामध्ये असे सांगतात की त्या यक्षाने नंतर प्रश्न विचारणं सोडून दिलं आणि त्याच्या 4ही भावाला जिवंत केलं आणि ते 4ही भाऊ जिवंत झाले. ही जी गोष्ट आहे ती महाभारतापुरती गोष्ट आपल्याला फक्त आपल्या आजच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंगशी संबंध घ्यायचा आहे, त्याचा जोडायचा. महाभारताशी आपला काहीही संबंध नाही. युधिष्ठिराने त्या 4 पर्यायापैकी कोणते जरी पर्याय वापरले असते ते बरोबरच होते, परंतु आपल्याला आपल्या आयुष्यात डिसिजन घेताना आपली सद्सद्विवेक बुद्धी काय सांगते, लोक काय म्हणतात हा विषय नाही, किंवा सारे लोक याच मार्गाने त्यांनी डिसिजन घेतले होते म्हणून मला तोच मार्ग निवडायचा असं नाही. आपली सद्सद्विवेक बुद्धी काय सांगते. आम्ही पालक जर असू तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना आम्ही काय सांगतो की अमुक अमुक व्यक्ती या क्षेत्रात गेला, तूही त्याच क्षेत्रात जा, तसाच तू निर्णय घे. किंवा आमचे शालेय विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा निर्णय घेताना काय करतात की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण ज्या क्षेत्रामध्ये करिअर करते किंवा जे शिक्षण घेते तेच शिक्षण मला घ्यायचंय, असा जो आपण निर्णय घेतो का, आपले डिसिजन हे इतर लोकांवरती ठरलेले असतात. परंतु डिसिजन घेताना फक्त 4 पर्याय नसतात. आपल्या शाळा महाविद्यालयात 4 पर्याय असतात. या युधिष्ठिरासमोर 4 पर्याय होते, पण जीवन जगत असताना प्रॉब्लेम एक जर असेल तर त्याची उत्तर मात्र असंख्य असू शकतात. म्हणजेच प्रश्नापेक्षा उत्तरांची संख्या जास्त असू शकते. म्हणून आपल्याला त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे, योग्य डिसिजन घ्यायचंय, आणि ते घेतलेलं काय करायचं, नंतर घेतलेल्या निर्णय जो आहे त्याची अंमलबजावणी करायची. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय, अंमलबजावणी करायची. त्याच्यामुळं काय होतंय, त्याच्यामुळे आपण जबाबदारी घ्यायला लागतोय. आज परिस्थिती अशी आहे की लोक जबाबदारी घ्यायला नाकारतात. का की नको नको, मी जर जबाबदारी घेतली तर माझ्याच अंगावर येऊन पडेल, ते लोक मलाच काम सांगायला लागतील. आपण कुटुंबामध्ये घ्या, समाजामध्ये घ्या, किंवा कुठल्या एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये घ्या, लोक जबाबदारी स्वतःहून घेत नाहीत. का, कारण स्वतःहून जबाबदारी घेतली तर आपल्यावरती आणखी जबाबदारी पडेल असा एक लोकांचा समज आहे, आणि म्हणून लोक जबाबदारी घेत नाहीत. परंतु एखाद्याने जर ठरवलं की प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग यावरती आपल्याला कार्य करायचंय, तर आपण स्वतःहून जबाबदारी घ्यायला लागू. आपण स्वतःहून ती जबाबदारी स्वीकारू, आणि जबाबदारी जर एकदा स्वीकारली तर चुका होतील, झाल्या तर काय फरक पडत नाही, चुका होतील, परंतु त्या चुकामधून सुद्धा आपण आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळेल, आणि मग त्यामधूनच आपला आत्मविश्वास वाढायला लागेल. म्हणजेच आता या 2 ज्या स्लाइड पाहिल्यात आपण, आता काय पाहिले, प्रॉब्लेम, त्यानंतर नेमका प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशासाठी वापरलं जातं, आणि त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग. परंतु आणखीनही आपल्याकडून क्लिअर होत नाही आपल्याला की डिसिजन मेकिंग करताना
किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना निर्णयापर्यंत कसं पोहोचायचं, आणि त्यासाठीच आजच्या या सत्रातलं महत्वाचं टूल आहे 6 थिंकिंग हॅट्स. या क्षणी माझ्याकडे लाईट आलेली आहे, पण आता मी या ठिकाणी बसूनच हे प्रेझेंटेशन संपवणार आहे. 6 थिंकिंग हॅट. एडवर्ड डी बोनो नावाचे एक लेखक आहेत आणि त्यांचं हे 6 थिंकिंग हॅट नावाचं पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे ते डिसिजन मेकिंग वरती पुस्तक आहे. जगभरातले जे काय मॅनेजमेंटचे गुरु आहेत, जी लोक टॉपच्या क्षेत्रामध्ये मॅनेजमेंटच्या स्कूलमध्ये काम करतात, ती सारी लोक 6 थिंकिंग हॅटचा उपयोग करतात. मग ती समस्या छोट्या पातळीवरली असू द्या किंवा एखाद्या संस्थात्मक पातळीवरली मोठी समस्या जरी असली तरी त्या 6 थिंकिंग हॅटवरती काम करून आपल्याला डिसिजन मेकिंग, निर्णय घेता येऊ शकतो. आणि त्यासाठीच आजचं हे जे 6 थिंकिंग हॅट टूल आहे, त्या टूल मधली यामध्ये 6 हॅट्सचा विचार करणार आहोत आपण. 6 टोप्या, हॅट्स. त्यातली पहिली हॅट आहे व्हाईट हॅट, पांढऱ्या कलरची टोपी. उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करणे. आपण जर वैयक्तिक एखादी समस्या घेतली आणि त्याचे पर्याय काय काय असू शकतात त्याच्यावरती विचार करणं. आपण असं इमॅजिन करायचं की माझ्या डोक्यामध्ये पांढऱ्या कलरची टोपी मी घातलेली आहे आणि माझ्या समोर कोणते कोणते पर्याय येतात ते सर्व पर्याय मी एका कागदावरती लिहून काढायचे. मग ती वैयक्तिक समस्या असेल, संस्थात्मक पातळीवरली समस्या असेल, किंवा आपल्या कौटुंबिक पातळीवरली समस्या असेल, किंवा सामाजिक पातळीवरली समस्या, कुठलीही समस्या कागदावरती लिहायची आणि त्याच्यावरती आपल्याला आठवतात ते पर्याय. ती समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतो ते पर्याय एकदाचे लिहून काढायचे किंवा त्याच्यावरती विचार करायचा. विचार करताना हा विचार करायचा की मी पांढऱ्या कलरची हॅट डोक्यात घातली आणि माझ्यासमोर कोणते कोणते पर्याय येतात. त्याला म्हणतात व्हाईट हॅट. एडवर्ड डी बोनो म्हणतो की नंतर दुसरी हॅट आपण डोक्यामध्ये घातली असं इमॅजिन करायचं. येलो कलरची हॅट मी माझ्या डोक्यात घातली असा विचार करायचा आणि अगोदर जे पर्याय माझ्या समोर आले होते त्यातले कोणते कोणते पर्याय सकारात्मक पर्याय आहेत, जी काय अगोदर पर्याय माझ्या समोर आले होते त्या पर्यायापैकी कोणते पर्याय सकारात्मक आहेत त्याचा विचार करायचा. हा पर्याय जर निवडला तर मला रिझल्ट काय येऊ शकतो, हा पर्याय जर निवडला तर मला रिझल्ट काय येऊ शकतो, त्यातले कुठले कुठले पर्याय असे आहेत की जे पॉझिटिव्ह आहेत, मी त्याच्यावरती काम करू शकतो. डिसिजन घेण्यासाठी मी या पर्यायावरती काम करू शकतो, अशा सकारात्मक पर्यायावरती विचार करा असं एडवर्ड डी बोनो सांगतो. याला म्हणतात दुसऱ्या कलरची हॅट ही येलो हॅट. त्यानंतर आहे तिसरी हॅट ब्लॅक हॅट. ब्लॅक हॅट म्हणजे डोक्यामध्ये ब्लॅक कलरची हॅट घातलेली आहे असं इमॅजिन करायचं आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्या समोर जे काय पर्याय आहेत त्यातले नकारात्मक पर्याय कोणते आहेत त्यांना बाजूला काढायचं किंवा त्यांच्यावरती विचार करायचा की अरे हे थोडेसे अवघड पर्याय आहे, या पर्यायावरती आपण विचार न केलेला बरा, किंवा हा जो पर्याय आहे जास्त खर्चिक आहे, असं नकारात्मक त्यामध्ये निगेटिव्हिटी पाहिजे. आपण कुठले पर्याय असे आहेत ते नकारात्मक पर्याय आहे. ओके, ही तिसऱ्या कलरची हॅट होती. त्यानंतर एडवर्ड डी बोनो म्हणतो की रेड कलरची हॅट घातली असं इमॅजिन करा. डोक्यामध्ये रेड कलरची हॅट घातली असं इमॅजिन करा आणि भावनात्मक पर्यायांचा विचार करा. भावनात्मक पर्याय म्हणजे कोणते? जर माझ्या समोर प्रॉब्लेम आला होता की आता 7-7:30 वाजता लाईट नव्हती, माझ्या समोर पर्याय हा होता की सत्र कॅन्सल करणे. इंगळे सरांना फोन करून सांगायचं की आजचं सत्र आपण कॅन्सल करूया, हा एक पर्याय होता. परंतु भावनिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर तो पर्याय खूप सोपा होता, कारण लगेच मला असं वाटत होतं की एका क्षणामध्ये आपण फोन करून दिला, संपला विषय. मात्र तोच विचार आम्ही असा केला, सरांशी चर्चा करत असताना सर म्हटले की ओके लाईट नाही पण आपण प्रयत्न तर करूया ना. आणि मग काय झालं, त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ओके अडचणी तर येणारच आहेत, मला सांगा अडचणी कुठल्या कधीही येऊ शकतात, मात्र आपण जर त्याच्याकडे भावनात्मक पर्यायांचाही विचार केला की कोणते पर्याय वरती आपण काम करू शकतो आणि आमच्यासमोर पर्याय काय निर्माण झाला की आपण आता हा निर्णय घेऊया की कुठपर्यंत आपल्याला सत्र घेता येईल ते पाहूया, नाही झालं तर ते बंद होईल, त्याच्यापेक्षा काय होऊ शकतं. म्हणून आपल्याला भावनात्मक जे पर्याय आहेत त्या भावनात्मक पर्यायावरती सुद्धा आपल्याला विचार करता येऊ शकतो. आणि आता एक चौथ्या कलरची जी हॅट आहे ती आहे ग्रीन हॅट. नवीन कल्पना किंवा सृजनशीलता.
एडवर्ड डी बोनो सांगतो, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ग्रीन कलरची हॅट घातलेली आहे अशी कल्पना करा आणि जे काही पर्याय आहेत त्या पर्यायामधले इनोव्हेटिव्ह पर्याय निवडा, जे की नाविन्यपूर्ण आहेत, जे आतापर्यंत कुणीच अशा पद्धतीने विचार केला नाही. त्या पर्यायावरती त्या पर्यायाची निवड करा आणि डिसिजन घ्या. हे जे काही ग्रीन हॅट आहे याच्यावरती आपण काय करणार आहेत, यावरती आपण थोडस जास्त भर देतोय. क्रिएटिव्ह थिंकिंग. जी ग्रीन हॅट डोक्यात घातली ती म्हणजेच काय, क्रिएटिव्ह थिंकिंग. आपण क्रिएटिव्ह थिंकिंग एकदा समजून घेऊया नेमकं काय असतं ते. कारण याला म्हणतात आउट ऑफ बॉक्स विचार करणे, हटके विचार करण्याची क्षमता. नवनिर्मितीसाठी आपल्याला जर काही क्रिएटिव्ह करायचं असेल तर नवनिर्मितीसाठी एकाच पद्धतीने विचार करून चालत नाही. सारे लोक ज्या पद्धतीने गेलेत, साऱ्या लोकांनी ज्या पद्धतीने जाऊन काम केलंय, एकाच क्षेत्रामध्ये काम केले, जर आपण त्या क्षेत्रामध्ये जर विचार करायला लागलो तर चालत नाही. आपल्याला क्रिएटिव्ह जर काही करायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतात. एखाद्या परिस्थितीचा अनेक मार्गांनी विचार करणं आवश्यक असतं. एखादी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला वेगवेगळे पर्याय काय करता येऊ शकतं, वेगवेगळ्या मार्गांनी विचार करता येणं आवश्यक आहे. आणि ही क्षमता म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, क्रिएटिव्ह थिंकिंग. पर्यायानं सृजनात्मक विचार क्षमता. समस्या निवारणासाठी ही विचार क्षमता खूप महत्वाची. आपल्या समोर प्रॉब्लेम जर आले, पहिली गोष्ट तर आपण सुरुवातीला पाहिले की प्रॉब्लेम आलं की आपण खचून जातोय. आपल्याला आता खचून जायचं नाही, आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. आता एकदा ऍक्सेप्ट केले की आपण त्यात मी काय करू शकतो हा विचार करायचा आणि येणारे जे पर्याय आहेत ते पर्याय मग त्याच्या साऱ्या पर्यायांचा विचार करायचा आहे. मात्र आलेल्या पर्यायामधला जो क्रिएटिव्ह थिंकिंग आहे किंवा जो क्रिएटिव्ह पर्याय आहे त्यावरती मात्र आपण काय विचार करणार आहेत, आता मला आउट ऑफ बॉक्स विचार करायचा आहे. आणि आउट ऑफ बॉक्स विचार करणं म्हणजेच काय, ज्यावेळेस आपल्याला सुद्धा एखादी कल्पना आपल्या मनात येते त्यावेळेस सर्वात अगोदर संशय आपणच घेतो. आपण म्हणतो असं काही होऊ शकतं का, असं काही करता येऊ शकतं का. पहिली शंका आपणच आपल्या एखाद्या आयडियावरती घेत असतो. आणि जर आपल्या आयडियावरती जर आपल्याला जर शंका आली तर समजायचं या आयडियामध्ये लोक म्हणतील की अरे हा काय करायला लागलाय, परंतु काय आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय. म्हणून आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची क्षमता, त्याच्यामध्ये मात्र जोखीम घ्यावी लागते. जोखीम घेणं म्हणजे काय, रिस्क. हा जो पर्याय जर निवडला तर याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे. म्हणजे काय, आपण म्हणतो की हाय रिस्क हाय गेन, लो रिस्क लो गेन आणि नो रिस्क नो गेन. आपल्याला कोणता काय करायचंय, आपल्या रिस्क कोणती घ्यायची, लो घ्यायची हाय घ्यायची का घ्यायचीच नाही, त्याच्यावर ठरतं आपल्याला गेन काय होणार आहे. म्हणून जोखीम घेण्याची तयारी असणारी लोक काय करतात, काहीतरी नवीन करू शकतात. नाविन्यपूर्ण जर करायचं असेल तर या जोखीम घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि यासाठी आजवर लोकांनी जो विचार केला त्याच्यापेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता म्हणजे त्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो. यासाठी आपण तुम्हाला एक किस्सा सांगतो मी छोटासा, की या क्रिएटिव्ह थिंकिंग वरती विचार करून काय होऊ शकतं. तशा आपल्या छोट्या मोठ्या समस्या आपल्या वैयक्तिक जीवनात येतात, तशाच मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्यांना सुद्धा या अशा प्रॉब्लेम सतावत असतात. एक आईस्क्रीम बनवणारी कंपनी, या कंपनीचं जगभरामध्ये आईस्क्रीमचे दुकानं असतात, आईस्क्रीमचे शॉप, आणि त्यांच्या आईस्क्रीमच्या शॉपमध्ये लोक जातात आणि आईस्क्रीम खात असतात. आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काय होतं, जो कचरा होतो तो कचरा त्या आईस्क्रीमच्या दुकानामध्ये पडलेला असतो. आणि त्यांची जी थिंक टँक आहे, म्हणजेच त्या कंपनीचे सर्वात टॉपचे जे लोक आहेत ते एका ठिकाणी बसतात आणि विचार करतात की आपल्या दुकानामधला कचरा आपल्याला कमी करायचा आहे. लोक आईस्क्रीम खातात आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जो कचरा निर्माण होतो तो कचरा आपल्याला कमी करायचा आहे. ही समस्या आपल्याला सोडायची. काय करता येईल, काय करता येईल म्हणजेच काय, याच्यावरती त्यांची चर्चा सुरू असते. आणि ती चर्चा सुरू असताना एक जण सांगतो की अरे आपल्याला काय करता येईल, लोकांना सांगायचंय की तुम्हाला आम्ही कागदाच्या कपामध्ये आईस्क्रीम देतो, तुम्ही आईस्क्रीम खा आणि कागदाचा जो कप आहे तो डस्टबिन मध्ये फेकून द्या, म्हणजे कचरा होणार नाही. दुसरा एक जण सांगतो की अरे असं नाही, आपण काय करूया, त्यांना गाडग्याच्या किंवा मडक्याच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम देऊया आणि लोकांना सांगू की तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते गाडगं किंवा मडकं किंवा ते जे मातीचं भांडे ते बाजूला ठेवून द्या, आम्ही त्याला रिसायकल करू, त्याला परत यूज करूया. असं चालू असतं. प्रत्येक जण एक एक सांगत असतो की कचरा न होण्यासाठी काय करता येईल, कचरा नको कचरा नको.
आणि तेवढ्यात तिथे एक जण बसलेला जो असतो ना, तो खूप वैतागलेला असतो आणि तो म्हणतो, अरे तुम्ही काय लावलं हे, कचरा नको, कचरा नको. कचरा तर होणारच आहे. लोक जर आईस्क्रीम खाणार आहेत तर त्याचा कपाचा कचरा होणारच आहे ना, लोक तिथे टाकणारच आहेत, ते कचरा होणार नाही असं कसं म्हणताय तुम्ही. तो एकदम वैतागून म्हणत होता. कारण अशा परिस्थितीमध्ये लोकांना खूप चिडचिड करत असतात. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काय करावं काही कळत नाही आणि मग चिडचिड वाढायला लागते. तो सुद्धा ती जी चर्चा सुरू होती ना, आम्ही तुम्हाला ज्याच्यामध्ये आईस्क्रीम देऊ ते तुम्ही आईस्क्रीम तर खायची, पण ते काय कप आहे तो सुद्धा खाऊन टाका, ना रहेगा बास ना बजेगी बासरी. तो एकदम असा वैतागून बोलला होता, कप सुद्धा खाऊन टाका. आणि त्या क्षणी एक जणाची चूक पेटली आणि तो म्हटला, अरे थांबा थांबा थांबा, मला असं वाटतं आपण आईस्क्रीमचा जो कप आहे तो अशा मटेरियल पासून तयार करूया की लोकांनी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते मटेरियल सुद्धा खाऊन टाकलं पाहिजे. हे कुठून आलं? हे क्रिएटिव्ह थिंकिंग मधून आलं. एक आयडिया, लोकांच्या विचारामधून ही आयडिया जन्माला आली आणि मग काय झालं, आता आपण पाहतो की लोक आईस्क्रीम तर खातात, त्याच्यासोबत तो आईस्क्रीमचा कप सुद्धा खाऊन टाकतात. अशा पद्धतीनं आपण क्रिएटिव्ह थिंकिंग वरती छोटे छोटे क्रिएटिव्ह गोष्टी करता येऊ शकतात. मात्र सुरुवातीची जी स्टेप आहे, प्रॉब्लेम आला की आपण जे काय लगेच परेशान होतो, त्या स्टेपच्या आपला पुढे जावं लागेल. जोपर्यंत आपला मार्ग निघत नाही तोपर्यंत आपल्या त्या प्रॉब्लेम वरती पुढे जायचंय, एका पर्यायावरती काम करत राहायचंय. आणि मग काय व्हायला लागतं, या क्रिएटिव्ह थिंकिंग मधूनच अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या काही ना काहीतरी कल्पना सुचायला लागू शकतात. त्यानंतरची शेवटची हॅट आलो आपण. शेवटची हॅट आहे ब्लू हॅट. ब्लू कलर हा कशाचा कलर आहे? आकाशाचा कलर, तटस्थपणे विचार करायचा कलर. म्हणजेच काय, बरेच वेळेस आपण विचार करतो की काही लोक जर विचार करत असतील ना, अशा आकाशाकडे असं तटस्थपणे पाहत असतात आणि आपण म्हणतो हा आकाशाकडे काय पाहतोय, परंतु तो त्यावेळेस विचार करत असतो. म्हणजेच एडवर्ड डी बोनो म्हणतो की तुम्ही त्या 5 हॅट घालून जो काय विचार केला त्याच्यावरती आता ऍक्च्युअल निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. ब्लू हॅट घालून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ह्या ज्या काय 5 हॅट घातल्यानंतर माझ्या समोर ज्या काय आयडिया आल्या, जे काय सारं मिक्स झालंय, आता मात्र मला त्यातला एकच पर्याय निवडायचा आहे. आकाशाचा रंग, तटस्थपणे मला आता विचार करायचा आहे, एकच पर्याय निवडायचा आहे आणि त्याला म्हणतात, तो पर्याय म्हणजेच काय, तो म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग. विचार प्रक्रिया किंवा आकलन क्षमता. जे 6 हॅट घातल्यानंतर जो काय विचार केलाय त्याचं आकलन करून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आम्हाला आता सोल्युशन काढायचंय. क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच काय, प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं आउटपुट आहे, आउटपुट. त्यामध्ये मात्र आपल्याला आउटपुट मिळणार आहे. प्रॉब्लेम, त्याच्यावरती विचार करतो आणि नंतर सोल्युशन. नेमकं क्रिटिकल थिंकिंग काय असतं? क्रिटिकल थिंकिंग मध्ये उपलब्ध असलेली जी काही माहिती आहे किंवा आपल्याकडे जो काही अनुभव आहे, आपल्या समोर जो काही डाटा उपलब्ध झालेला आहे, त्याचं आपल्या क्षमतेनुसार किंवा आपली जी काही प्रतिभा आहे त्याच्यानुसार आकलन करण्याची क्षमता म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे आपल्याला निर्णय घेताना जे काय आपल्याला उपलब्ध झाले, जे काय ज्ञान आहे आपल्याला, लोक जे काय सांगतायत किंवा आपण 6 हॅट घातल्यानंतर जो काय विचार केलाय, वेगवेगळे पर्याय आलेत, या साऱ्या पर्यायाचा विचार करून डिसिजन घेण्याची क्षमता म्हणजेच त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतो आपण. ही क्रिटिकल थिंकिंग नेमकी काय आहे? परिस्थितीचं जर नेमकं आपल्याला विश्लेषण करता आलं तर समस्या सोडवायला मदत होते. आपण जर आता नेमकं परिस्थितीचं जर विश्लेषण करायला लागलो की ही अशी परिस्थिती का निर्माण झाली, आपल्याला जर एकदा समजलं की परिस्थिती का निर्माण झाली, तर त्याच्यावरती आपला पर्याय जे सुचलेले आहेत त्या सुचलेल्या पर्यायावरती आपण निर्णय घेऊ शकतो. क्रिटिकल थिंकिंग मध्ये सारासार विचार करणे. सारासार विचार करणे म्हणजे काय? निर्णय घेण्याच्या अगोदर हा विचार करायचा की मी जर हा निर्णय घेतला तर वाईट गोष्ट काय होऊ शकते. आम्ही जर लाईट नसताना जर प्रोग्राम घ्यायचा ठरवला तर वाईटातली वाईट गोष्ट काय होईल? मध्ये सत्र बंद पडून जाईल. याच्यापेक्षा काय होऊ शकते? सध्या महामारीच्या काळामध्ये सारासार विचार करायचा, वाईटातली वाईट गोष्ट काय होऊ शकते, त्याच्या अगोदरचं सारं करा. त्याच्या अगोदरचं सारं करायचंय आपल्याला. त्याच्या अगोदरचं सारं करणं म्हणजेच काय? महामारीच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं. हे वाईटातल्या वाईट गोष्टीच्या अगोदरचे पर्याय आहेत. आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, आम्हाला मास्क वापरायचे. त्या पद्धतीनं आम्ही खिशामध्ये रुमाल घेऊन फिरतोय. आता आम्हाला आपल्या रुमालासारखा आपला एक मास्क आपल्या सोबत असला पाहिजे.
आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, मास्क वापरायचे. आता आता तर सांगितलं जातं तुम्ही घरामध्ये सुद्धा मास्क वापरा. ओके, मास्क वापरायचे. त्यानंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन लेवल, आपली ऑक्सिजन लेवल कशाने वाढू शकते? प्राणायाम. आम्हाला असा काही प्राणायामाचं काही स्किल शिकता येईल का? यासाठी आम्हाला प्राणायाम. त्यानंतर जर आलोच आपण पॉझिटिव्ह तर काय करायचंय? आपलं स्वतःला आयसोलेट करून घ्यायचंय, संपर्कात जायचं नाही. डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने आपल्याला ऐकायचंय. म्हणजेच काय? आपण सारासार विचार करणं म्हणजेच काय? वाईटातली वाईट गोष्ट तर इमॅजिन करायची, पण त्याच्या अगोदर त्या साऱ्या प्रिकॉशन घ्यायच्या. आणि म्हणून हे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय? सारासार विचार करणं. जास्तीत जास्त वाईटात वाईट काय घडू शकतं हे एकदा जर आपण पाहिलं तर मग दररोजच्या ह्या ज्या काही चिंता आहेत, दररोज संध्याकाळी आपण ज्या बातम्या ऐकतोय की आज इकडं असं झालंय, उद्या तिकडं तसं झालंय, अमुक अमुक हा हॉस्पिटलमध्ये आहे, बेड मिळत नाही, हे सारं ऐकल्यानंतर जे काय अस्वस्थ होतोय ना आपण, तर ते अस्वस्थ होणं कमी होईल. कशामुळं? कारण आपण सारासार विचार केलाय, वाईटातली वाईट गोष्ट इमॅजिन केली, तिथपर्यंत आपण सारा विचार केलाय. आता आपल्या साऱ्या प्रिकॉशन त्याच्या अगोदर घ्यायच्यात. सारासार विचार करणे, संभाव्य परिणामांचा विचार करणे, यामधून आपल्याला काय व्हायला लागेल? आपण आपला प्रॉब्लेम त्याच्यावरती थिंकिंग आणि सोल्युशन मिळायला लागेल. आपण आता 6 थिंकिंग हॅट मधून आपण सोल्युशन कसं काढायचं हे पाहिलंय. आता या सत्रामध्ये, आजचं हे जे सत्र आहे 1 तासाचं सत्र, या सत्रामध्ये आपण फक्त धावतं पाहिलंय. आपण गोष्टी कोणत्या कोणत्या पाहिल्यात? पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय, प्रॉब्लेम सोल्युशन का महत्वाचं आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग कसं असतं, त्याच्यामध्ये आपण यक्षाची गोष्ट पाहिली जाणीवपूर्वक. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग काय आहे, क्रिटिकल थिंकिंग काय आहे, आणि एडवर्ड टी बोनो यांचं जे पुस्तक आहे 6 थिंकिंग हॅट, याच्यामधून विचार कसा करायचा, या साऱ्या गोष्टी आपण या सत्रामध्ये पाहू शकलो. हे जे सत्र आहे, हे सत्र आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. परंतु परत एकदा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो, 9422723737 9422723737. हा नंबर एवढ्यासाठी देतोय की आपण हा जो काय प्रयत्न करतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आरबी अट्टल कॉलेज, रेवकी नावाचं जे गाव आहे गेवराई तालुक्यातलं, गेवराईचे ग्रामस्थ, त्यानंतर जाफराबाद तालुक्यातल्या या जुई फाउंडेशनचे ग्रामस्थ, यांच्या माध्यमातून आपण हा जे काही कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये आपले अभिप्राय अपेक्षित आहेत. म्हणून मी तुम्हाला हा नंबर देतोय. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की हे सर्व कार्यक्रम आपण कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपण घेत आहोत. हे सत्र संपवण्याच्या अगोदर आपण एक ऑडियन्स पोल घेणार आहोत. आजच्या सत्राचे आपले अभिप्राय, मात्र ते आपण अनालिसिस करणार आहोत. तुम्हाला एकट्याला काय वाटतं यापेक्षा आपल्या या सत्रामध्ये जॉईन झालेल्या लोकांना, सर्व लोकांना काय वाटतं ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी हे 3 प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परत आदर्श उत्तर द्यायची नाही. तुम्हाला जे काय वाटतं ते लिहायचंय. तुम्हाला आजच्या सत्रामध्ये काय जाणवलं ते लिहायचंय. कुणाचंही उत्तर या ठिकाणी पाहिलं जात नाही. आपण फक्त सर्व ऑडियन्सचे जे काय अनालिसिस आहे तेवढंच पाहणार आहोत. तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे की आजचे ऑनलाईन कार्यक्रमातून आपणास काय जाणवले. आजचा जो कार्यक्रम झालाय किंवा आज मी जे काय 1 तास तुमच्या समोर आहे त्याच्यामधून तुम्हाला काय जाणवलं. परत कालच्या सारखेच मी तुम्हाला 5 पर्याय दिलेले आहेत. आता काय डिसिजन मेकिंग म्हटल्यावर परत 5 पर्याय. पहिला पर्याय आहे की आजच्या कार्यक्रमातून तुमचं एंटरटेनमेंट झालंय का, फक्त एनलाइटनमेंट झाली का, किंवा तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून मोटिवेशन मिळालंय का, आजच्या कार्यक्रमातून काही नॉलेज मिळालंय का, किंवा वरीलपैकी सर्व बाबी आम्हाला मिळाल्यात का. यावरती तुम्हाला योग्य ठिकाणी टिक मार्क करायची. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आजचा कार्यक्रम कसा वाटला. तुम्हाला जो काय आजचा कार्यक्रम आहे तो चांगला वाटला, उत्कृष्ट वाटला का अतिउत्कृष्ट वाटला, यावरती तुम्हाला तुमचं वोटिंग करायचंय. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, आजच्या कार्यक्रमातून सध्याची नकारात्मकता, अस्वस्थता, नैराश्य काही प्रमाणात कमी होईल असं वाटतं का. आपण जे काय 1 तास आपण एकत्र आलो, या 1 तासामधून तुम्हाला असं काही वाटतं का की सध्याच्या काळात जी काही नकारात्मकता आहे, अस्वस्थता आहे, आपल्यामधली काही अस्वस्थता काही प्रमाणात तरी कमी होईल असं वाटते का तुम्हाला.
यस किंवा नो मध्ये टाईप करू शकता तुम्ही. आणि आपला जवळपास 50% ऑडियन्स जो आहे त्यांनी या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. तरीही मी आणखीन अर्धा मिनिट थांबतो. तुम्ही तुमची उत्तरं जी आहेत ती तुमची उत्तरं तुम्ही देऊ शकता. आपण जाणीवपूर्वक आता ऑनलाईन आपलं सत्र अशी घ्यावी लागणार आहेत शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा. म्हणून आपण जाणीवपूर्वक हे ऑडियन्स पोल ठेवतोय की आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडासा मोबाईलचा युज करता यावा. ऑडियन्स पोल मधून आपला प्रतिक्रिया. आणि आताचे जे काही 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न एवढ्यासाठी आहेत की आम्ही जो कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमामधून तुमचा फीडबॅक आम्हाला मिळावा. कार्यक्रम कसा झाला त्यासाठी आपण हा तिसरा प्रश्न होता. मी या ठिकाणी हा ऑडियन्स पोल थांबवतोय आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला काय वाटतं आणि एकंदरीत आपल्या संपूर्ण ऑडियन्सला काय वाटतंय ते तुमच्या समोर मी दाखवतोय. पहिल्या प्रश्नामध्ये आजचा ऑनलाईन कार्यक्रमातून आपल्याला काय जाणवले, यामध्ये जवळपास 46% ऑडियन्स आपला म्हणतोय की आम्हाला मोटिवेशन मिळालंय. मोटिवेशन मिळालं असं म्हणणारा 46% ऑडियन्स आहे. त्यानंतर सर्व बाबी मिळाल्या म्हणजे नॉलेज मिळालं, मोटिवेशन मिळालं, एनलायटनमेंट झालं आणि एंटरटेनमेंट झालं असं म्हणणारा 23% ऑडियन्स आहे. त्यानंतर 18% ऑडियन्स म्हणतो की आम्हाला नॉलेज मिळालंय, ज्ञान मिळालं. आणि 13% ऑडियन्स आहे तो म्हणतो एनलायटनमेंट झालं. निव्वळ करमणूक झाली असं म्हणणारा एकही व्यक्ती आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये नाही. म्हणजेच काय, थोडक्यात कुठेही करमणूक झाली नाही, फक्त करमणूक झाली नाही. म्हणजे धन्यवाद इंगळे सर, कुणीही करमणूक झाली असं म्हणत नाही, म्हणजे काही ना काहीतरी मिळालंय त्यांना. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आजचा कार्यक्रम कसा वाटला, तर 18% ऑडियन्स म्हणतो की आजचा कार्यक्रम चांगला झाला. 38% ऑडियन्स म्हणतो की उत्कृष्ट झालाय. आणि 44% ऑडियन्स म्हणतो की कार्यक्रम अतिउत्कृष्ट झालाय. धन्यवाद. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आजच्या कार्यक्रमातून सध्याची नकारात्मकता, अस्वस्थता, नैराश्य काही प्रमाणात कमी होईल काय, तर जवळपास 100%. म्हणजे 71 जे लोक होते आपले 71 जणांनी वोटिंग केलं होतं आणि 71 जण म्हणतात की होय याच्यामधून काही ना काही प्रमाणात आमची नकारात्मकता कमी होईल. धन्यवाद. या ठिकाणी मी हा ऑडियन्स पोल थांबवतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही हा कार्यक्रम, आजचा जो कार्यक्रम आहे त्या साऱ्या प्रॉब्लेम मधून सुद्धा आपला कार्यक्रम होऊ शकला. तुम्ही सारेजण एवढ्या उशिरा आपलं जीवन बाकी असताना सारेजण येऊन हा कार्यक्रम उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. विशेषतः इंगळे सर, डॉक्टर शिखरे मॅडम, डॉक्टर पाटील सर यांनी मला जी काही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मी माझ्याकडूनच जे काय आहे प्रेझेंटेशन ते थांबवतो आणि पुढील सूत्र इंगळे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. सर क्या बात आहे. मनपूर्वक धन्यवाद. आता जो पोल आहे त्याच्यावरूनच तुम्हाला या कार्यक्रमाचं महत्व आणि 1 तासाच्या नंतर पण काही लोक जॉईन होतात, परत ते लेफ्ट होतात. त्याचं कारण असं आहे की नेटचा प्रॉब्लेम असू शकतो. उत्कर्षला खरं म्हणजे खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजे. एवढ्या परिश्रमानं एवढ्या सगळ्या माहिती करून त्या सगळ्या गोष्टी करतोय. मी रेवकी आणि गेवराई येथील ग्रामस्थ आणि उपस्थितांच्या वतीनं विनंती करतो, आदरणीय राजेंद्र अतकरे दादा आपण मनोगत व्यक्त करावं. राजेंद्र अतकरे जे आहेत त्यांना को होस्ट करा. उत्कर्ष. येस सर, येस सर, करतो. अतकरे दादा आपण प्लीज. हा सर, आपण बोलू शकता. सर, कार्यक्रम एकदम चांगला झाला आणि आजच्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जे नकारात्मक विचार आहेत, आज कोरोनाने कुणी मरत नाही, नकारात्मक विचारानं मरत आहेत. आणि त्या अनुषंगानं आजचा कार्यक्रम एकदम छान झाला. त्याबद्दल मी रेवकी ग्रामस्थाच्या वतीनं आणि एक शेतकरी म्हणून आपले आभार मानतो. आदरणीय अतकरे दादा म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते कालही आणि आजही दोन्ही दिवस या शिबिरामध्ये सहभागी आहेत. मी आमच्या गावाच्या ग्रुपवरती तुमच्या कार्याच्या संदर्भात खरंच टाकलेलं आहे. यावर्षी आपली NSSच्या शिबिरात जी भेट होती ती होऊ शकली नाही, परंतु पुन्हा हे संकट जाईल आणि पुन्हा आपण ते नातं निर्माण करू.
मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही रेल्वेतून बाहेर पडतो तर तो सीन असा आहे, त्याचे शूटिंग, त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो पण आहे की गावातले लोक रडतायत, लेकरं रडतायत, ट्रकमध्ये बसलेले मुलं रडतायत. एवढं भावनिक एक नातं निर्माण झालं होतं. फार. आणि दादांनी दिलेल्या गांधी टोप्या आजही मुलांच्या संग्रही आहे ती गोष्ट, म्हणजे पारितोषिकासारख्या दादा. धन्यवाद. त्यानंतर भोकरदनवरून आदर्श शिक्षक आदरणीय कृष्णा वाघ सर यांनी मनोगत व्यक्त करावा अशी विनंती मी व्यक्त करतो. कृष्णा वाघ सर भोकरदनहून आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना को होस्ट करा. उत्कर्ष. कृष्णा वाघ सर आपण असाल तर हँड रेज करता का? त्या पार्टिसिपेट. हा, यस. ओके ओके. सर नमस्कार, सर्वांना नमस्कार. 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 आवाज येतोय सर? आवाज? हो हो सर, हो येतोय. बोला. स्वागत आहे सर. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रब अटल महाविद्यालय गेवराई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तथा जुई फाउंडेशन आसई आणि रेवकी ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित या 2 दिवसीय समुपदेशन वेबिनार मध्ये मी काल आणि आज दोन्ही दिवस सहभागी झालो. अतिशय आनंद होतो आहे. जो अत्यंत महत्वाचा विषय आपण सुंदर पद्धतीनं डॉक्टर संजय मगरकर सरांनी या ठिकाणी मांडलेला आहे, त्याबद्दल मगर सरांचं या ठिकाणी मनापासून मी सस्नेह अभिनंदन करतो. या कोरोनाच्या संकट काळामध्ये ज्या परिस्थितीचा आम्ही सर्वजण सामना करतोय, तो अत्यंत गंभीर विषयावरची ही चर्चा आणि उद्बोधन आणि मार्गदर्शन आदरणीय सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं, म्हणजे मी असं म्हणेल की व्हॉट अ वे ऑफ प्रेझेंटेशन, अतिशय सुंदर पद्धतीनं सरांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजचं सरांचं या ठिकाणचं हा जो संवाद आहे तर मला माझ्या 10वीच्या वर्गातल्या एका पाठ्यघटकाकडे घेऊन गेला. सरांनी जो एक्साज क्विज सांगितला, यक्षाचा प्रश्न, मला आठवतंय 1997 ला मी 10वीच्या वर्गात होतो आणि 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये द एक्साज क्विज नावाचा आम्हाला एक पाठ्यघटक होता सर. म्हणजे त्यावेळेला माझ्या वर्ग शिक्षकांनी मला नकुल, सहदेव, युधिष्ठिर, अर्जुन यांच्या बाबतीतला तो जो सगळा संवाद आणि तो जो घटक होता, तर त्या सगळ्या इतिहासाच्या त्या बाबतीमध्ये मला आज सर घेऊन गेले. मला खूप आनंद होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं डिसिजन मेकिंग स्किल असेल किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग ज्या पद्धतीनं सरांनी प्रेझेंट केलं तर त्याला तोड नाहीये सर. कारण नो रिस्क नो बेनिफिट, मोर रिस्क मोर बेनिफिट या पद्धतीनं आपण जर घेतलं तर या ठिकाणी आता सरांनी जे मार्गदर्शन केलं अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं त्या ठिकाणी होतंय. आणि याबद्दल जीवन कौशल्य, भावनिक विकासाच्या संदर्भामध्ये आज अतिशय सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी केलंय. आणि ज्या पद्धतीनं सादरीकरण त्या ठिकाणी झालं, खरं म्हणजे एक वोटिंग पोल घेतल्यासारखं आपण त्या ठिकाणी लोकांची मतं पण जाणून घेतली आणि त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा त्या ठिकाणी केलं. म्हणजे सुंदर पद्धतीनं हा तास कसा निघून गेला आम्हाला अजिबात कळलं नाहीये. खरं म्हणजे हे वेबिनार 2 दिवसाच्या ऐवजी आणखी काही दिवस असावं असं मनोमनी वाटतंय, कारण इतक्या सुंदर पद्धतीचे अनुभव सर या ठिकाणी देत आहेत. त्याबद्दल मगर सरांचे आणि या ठिकाणी आयोजक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर समाधान इंगळे सर आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद सर. या सत्राला प्राचार्य मॅडम अध्यक्ष म्हणून धन्यवाद सर. वाघ सर, तुम्ही कालही आजही 2 दिवस पूर्ण वेळ दिला. तुमच्यासारखी शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती या शिबिरामध्ये सहभागी आहे याचा निश्चित आनंद आहे. कृष्णा वाघ सर एक कवी, सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून सुपरिचित आहेत. जुई फाउंडेशनचे TS लोखंडे सर, कृष्णराम लोखंडे सर, आपण हँड रायझिंग करा. तुम्हाला आता TS लोखंडे सर, हा यस, आपण जुई फाउंडेशनच्या वतीनं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. माईक सुरू करा सर. लोखंडे सर. लोखंडे सर माईक सुरू करा तुमचा. जे अनम्यूट आहे त्याला म्यूट करा. असो, अजून आपल्यापैकी जर कुणाला एका मिनिटात मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपले हात वर करा. सर बोलू शकतो आपण. लोखंडे सर. हा, लोखंडे सरांचं काय झालं, आवाज येत नाही का? हा, लोखंडे सर आले परंतु त्यांचा आवाज येत नाहीये.
तर आपण जर हेडफोन लावला असेल तर हेडफोन काढा सर, लोखंडे सर. लोखंडे सरांचा माईक अनम्यूट करा बरं. लोखंडे सर बोला, तुमचं माईक अनम्यूट करा ना. ते जे लाल दिसतं ना तुमच्या याच्यावर माईकवर, हा बोला, बोलून पहा. नाही, त्यांचा आवाज नाही येतोय मला. आपण पुढचं येऊया का उत्कर्ष? हो चालेल सर, चालेल. अश्विनी माडेकर नावाची एक विद्यार्थिनी हात वर करते, त्यांना एकदा बोलायची संधी द्या. आणि विजय चौधरी सुद्धा बोलू इच्छित आहेत, त्यांनाही विचार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी संजय मगर सरांचा म्हणजे बराच वेळा वेबिनार अटेंड केलेला आहे. काल मी अटेंड करू शकलो नाही, पण आज मी अटेंड केला वेबिनार आणि मी आवर्जून नेहमी त्यांचं वेबिनार अटेंड करतो आणि मला खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन खूप नेहमी घ्यावंसं वाटतं. आणि बरंच मी व्यवसाय करतो, परंतु माझ्या व्यवसायात सुद्धा मला त्याचा वापर होतो. डिसिजन मेकिंग वगैरे, त्याच्यानंतर 6 हॅट्स त्यांचे जे हे कौशल्य आहे हे बरंच आम्हाला उपयोगी पडतात आणि खरंच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी होत असतं. आणि खरंच मला असं नेहमीच असं वाटतं त्यांचं वेबिनार अटेंड करावं असं. आणि खूप सोप्या भाषेत आणि चांगल्या पद्धतीने ते सांगतात आणि मार्गदर्शन करतात. आणि त्यांनी कोरोनाबद्दल सुद्धा एक थोडक्यात आणि चांगलं मोलाचं मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे, म्हणून मी त्यांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, आणि आज योग बघा किती चांगली गोष्ट आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता सांगून गावाचं महत्व आणि गावाची महानता आणि गावाचं बदल कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केलं. आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीचंही औचित्य आज चांगली गोष्ट आहे. अश्विनी मडेकर बोलते, बोल बेटा. हॅलो सर, संजय मगर सरांबद्दल बोलायचं होतं. आजपर्यंत त्यांचे जेवढे वेबिनार ऐकले, त्यांच्या वेबिनार ऐकून असं मन एकदम असं मोकळं होतं आणि त्यांच्या वेबिनारमुळे एक अशी काहीतरी करण्याची उमेद मनामध्ये जागी होती. आणि त्यांच्या या वेबिनारमुळे आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे डोक्यात नकारात्मक विचार असतात, ते नकारात्मक विचार सकारात्मक होऊन जातात. इतकं छान ते मार्गदर्शन करतात. आणि सर तुम्ही असंच आम्हाला प्रत्येक वेळेस असं छान आमच्या कॉलेजला आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि तुमचे धन्यवाद म्हणते. आणि इंगळे सर तुमचे पण थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी एवढे वेबिनार ते अटेंड करतात विद्यार्थ्यांसाठी. खूप छान वाटलं सर आज हे सगळं आहे. थँक्यू सर. असंच कोणी बोलणार आहे का रेवकी, किंवा असंच हँड राईज करा एकदा. होऊ द्या, 2-4 मिनिटं जास्त झाले तर चालते, या निमित्तानं सगळ्यांना बोलायला मिळेल. मगर सर चालेल ना, तुमची अनुमती असेल तर? कारण अध्यक्षीय TR पाटील सर बोलतील आता थोड्या वेळानं. 1-2 मतं झाली की मनोगत. चालेल सर, चालेल चालेल, काय अडचण नाही. हा हा हा. सोनम दिकारे, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, आपण बोलू शकता. कोण बोलते उत्कर्ष? सोनम सुनील डिकारे. हा सर, आपण बोलू शकता. हॅलो, हा बोला. आवाज येतोय का माझा? हो हो, येतोय येतोय. तर माझं नाव सोनम सुनील डिकरे. मी BA तृतीय वर्षाचे विद्यार्थिनी आहे, वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी, उस्मानाबाद जिल्ह्यातून. तर मी कालचं हे वेबिनार अटेंड केलं नव्हतं. बोल बेटा बोल. खरं तर कोरोनाचा आभार मानायला पाहिजे, त्यामुळे आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात असून सुद्धा तुमच्या उत्कृष्ट वेबिनार मध्ये सहभागी होऊ शकतो. तर हे वेबिनार मला खूप आवडले. कालचं वेबिनार काही अटेंड करू शकले नाही, पण मी आजचं वेबिनार अटेंड केलं आणि खरंच मगर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तसंच इथून पुढे जरी तुमच्या कॉलेजचे वेबिनार जरी झाले तरी आम्हाला त्याची लिंक मिळत जावी, आम्ही ते अटेंड करू आणि वेळोवेळी असेच मार्गदर्शन करत राहावे. आम्हाला ह्या वेबिनार मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. धन्यवाद.
आणि सोनम, तुम्ही तुमच्या कॉलेजसाठी सुद्धा मगर सरांना निमंत्रित करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर लिहून घ्या आणि सरांना सांगा. हा, हो हो, नक्की नक्की. थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? उत्कर्ष लोखंडे सरांनी हात वर केलाय. हा, लोखंडे सर बोला. नाही सर, आपला आवाज येत नाही. आपण जर हेडफोन लावला असेल तर हेडफोन काढावा. मोबाईल हेडफोन काढून टाका बरं का. हेडफोन लावलेला आहे का तुम्ही फोनला? तुम्ही फोनला कुठलं डिव्हाइस लावलं का लोखंडे सर? तुमचा आवाज किंवा दुसऱ्या डिव्हाइसहून जॉईन करा. मी तुम्हाला त्याच्यावरून अनम्यूट करतो. ते लॅपटॉपहून बोलतायत का? कदाचित त्यांच्या लॅपटॉपला माईक नसेल. लॅपटॉपहून बोलताय का सर? लोखंडे सर, तुम्ही लॅपटॉपहून बोलताय का? ओके, नाही असं फक्त हाताने करा इशारा. नाही मग सर त्यांच्या फोनचा माईकचा प्रॉब्लेम कदाचित आहे. अजून कोण? रेडमी म्हणजे कोण आहे बॉय? रेडमी मी त्यांना अनम्यूट करतो. बरं, हा, बोलू शकता. सर्वांना माझा नमस्कार. मी लातूरवरून गव्हर्नमेंट ITI चे प्राचार्य बोरुळकर बोलते. सदरील वेबिनारची लिंक ही माझ्या एका ज्ञानेश्वर केदारे सर, जे आमचे आरोला एक ऑफिसर आहेत, त्यांनी टाकलेली होती आमच्या ग्रुपमध्ये. आनंद असा झाला की मला एक अशा पद्धतीचं मोटिवेशनल स्पीच ऐकण्याची अतिशय आवश्यकता होती माझ्या विद्यार्थ्यांसाठी. कारण ह्या काळामध्ये मुलांना आमच्याकडे IT स्किल हा जो पहिल्यांदा सब्जेक्ट आला तो माझ्याशी फार जास्त लागू होतो. एवढ्यासाठी लागू होतो म्हणते मी, कारण मानवी जीवनात स्किल हा शब्द सगळ्यांसाठी लागू आहे, मग तो कोणत्याही सेक्टरचा असू दे. परंतु ITI किंवा टेक्निकल हा सब्जेक्ट असा आहे की तिथं स्किलफुली राहणं हे फार आवश्यक आहे, नाहीतर मग प्राणाशी गाठ असं होऊ शकतं. त्याकरता हा विषय मला जास्त आवडला आणि सरांचं जे काही यथोचित मार्गदर्शन झालं त्याबद्दल रिअली मी त्यांचं अप्रिसिएशन करते. मी तेवढी मोठी नाहीये त्यांचं अप्रिसिएशन करण्यासारखी, परंतु तरी सुद्धा मला त्यांचा आजचा हा वेबिनार रिअली आवडला आणि मला नक्कीच माझ्या मुलांसाठी हा वेबिनार आयोजित करण्याचं म्हणजे मी त्यांच्याकडे एक वांछित माझी एक इच्छा ठेवते मी सरांकडे, मगर सरांकडे. आणि आम्हाला पण कारण प्रत्येक जण हा मरेपर्यंत स्टुडंटच आहे. मला सुद्धा नवीन नवीन गोष्टी याच्यात शिकायला मिळाल्या. काही गोष्टी माहिती होत्या परंतु रिव्हिजन झालं, धूळ झटकल्यासारखं झालं. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये सत्यस्थितीमध्ये आपण एकमेकांचा आवाज ऐकायला सुद्धा तरसलेलो आहोत. मग किती सुद्धा अननोन असो आपण एकमेकांपासून, कारण आमचे जेव्हा VC होतात तेव्हा पूर्वीचे जे आकस असलेले व्यक्ती असतात ते VC मध्ये खूप चांगले बोलायला सुरुवात होतात. तर हा सुद्धा एक खूप चांगला उपक्रम आहे. या काळात ना आपण एकमेकांना या माध्यमातून धीर देत आहोत, मानसिक स्थैर्य देत आहोत. तर मी या उपक्रमासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देते, अभिनंदन करते. क्या बात आहे. थँक्यू. मगर सरांचं काम वाढणार आहे त्यांनी ती आणि फार आनंदाने करतात. म्हणजे या मॅडम या उपक्रमासाठी जे झूमचं ऍप आहे ते त्यांचं स्वतःचं आहे, ते त्याचा वापर करतात, पूर्ण वेळ देतात आणि अत्यंत व्हॉलेंटरी हा संपूर्ण उपक्रम अतिशय व्हॉलेंटरी आहे. फार चांगल्या हेतूनं चित्तशुद्ध त्या शुद्ध चित्तानं हे कार्यक्रम ठेवतात. खूप खूप धन्यवाद मॅडम. म्हणजे आपण लातूर मधून मगाशी एक विद्यार्थिनी बोलली ती उस्मानाबाद वरून, नंतर आता बीड वरून, चंद्रपूरहून सुद्धा या वेबिनार मध्ये सहभागी आहेत काही जण. धन्यवाद मॅडम. राजवाडे आहेत बघा, त्यांना बोलायचंय, त्यांचं एकदा. लोखंडे सर दुसऱ्या डिव्हाइसहून आले का? आंबळे सर, आपण बोलू शकता. नमस्कार सर, माझा आवाज येतो का? हो सर, आपला आवाज येतोय. थँक्यू सर. मी पुण्यावरून जॉईन झालेलो आहे. मग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पॉझिटिव्ह थिंकिंग आणि अनेक समस्यांवरती जे निराकरण कशा पद्धतीने करायचं, अतिशय छान असं मार्गदर्शन आहे. योगायोगाने याच्या अगोदर ज्या आमच्या प्राचार्य मॅडम जे बोललेले आहेत लातूरकडच्या, तर मी ऑलरेडी मराठवाडा विभागामध्ये ITI कॉलेजवरती इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होतो. एक्झॅक्ट मी आता जस्ट ट्रान्सफरनी पुण्याला जॉईन झाले. परंतु नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी, इतरांसाठी अतिशय चांगली संकल्पना गेवराई मधील महाविद्यालयाने आयोजित केली. मगर सरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. ग्रामीण भागापर्यंत आज जे आपले विचार जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन म्हणजे
कम्युनिकेशनच्या माध्यमातून जे गेलेले आहेत, अतिशय छान वाटलं. थँक्यू सर, आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद कांबळे सर, धन्यवाद. थँक्यू. उत्कर्ष सर आपण बोलून बघ. लोखंडे सर बोलून बघा. हॅलो. हा सर, आवाज येतोय. यस. नमस्कार सर, आवाज येतो ना सर? नमस्कार, जोरदार आवाज येतो. चला बोला. मगर सर, जुई फाउंडेशनच्या वतीनं पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी झाला, तुमचं सर्वप्रथम मी स्वागतही करतो. आपण बोला. धन्यवाद सर, धन्यवाद. मगर सरांना स्पेशली सांगू इच्छितो की माझ्या जीवनामध्ये बऱ्याचदा खूप मोठ्या समस्या झालेल्या आहेत सर. आता ही सगळ्यात मोठी समस्या होती, पहिला डिव्हाइस बंद पडला. म्हटलं सरांशी बोलणं होतं की नाही होतं काय माहिती. सर, गेल्या 2 दिवसापासून जीवन कौशल्य विकास, भावनिक बुद्धिमत्ता, समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता या विषयावर गेल्या 2 दिवसापासून अतिशय ऊर्जावान पद्धतीने तुम्ही आमच्याशी संवाद साधलेला आहे सर. तुमच्या प्रत्येक शब्दात ऊर्जा आहे. खरं म्हणजे आम्हाला आतापर्यंत IQ माहित होता फक्त जास्तीचा, EQ वर जास्त अभ्यास नाही केला EQचा कधी. परंतु तुम्ही म्हणजे जीवनामध्ये सक्सेस कसं व्हायचं आणि जगातले टॉपर्स लोकांनी IQ पेक्षा ज्यांचा EQ चांगला आहे हे लोक जगामध्ये सक्सेस होतात, हे तुम्ही कालच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं सर. खरं म्हणजे आता आमचा तसा टाइम गेला असं म्हणता येईल, परंतु काल जे काही तरुण असतील किंवा ज्यांना अजून शिकण्याची उमेद आहे आणि अजून जीवनामध्ये काही करण्याची इच्छा आहे, तर ते सुद्धा जगातल्या बिल गेट्स, अंबानी, फेसबुकचे जे CEO आहेत यांच्यासारखे टॉपर्स नक्कीच होऊ शकतील सर. त्याचबरोबर आजच्या या समस्या निराकरण, आजच्या या विषयावर सुद्धा कोरोनाच्या महामारीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या समस्या लोकांना भेडसावत आहेत, तर याचं सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं त्या 6 हॅट्सच्या मदतीनं, त्या उदाहरणाच्या मदतीनं, यक्ष प्रश्नाच्या मदतीनं अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आमच्या ग्रामीण भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना, ग्रामीण मधली बरीचशी मंडळी आमच्या आशेची जुडलेली सर. आणि अख्खं कुटुंब आपल्याला ऐकताय सर आज गेल्या 2 दिवसापासून. यानंतर सुद्धा आमचे गावकरी, आमचं भूषण डॉक्टर समाधान इंगळे सरांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अजूनही पुढच्या काळामध्ये वेगवेगळे सेमिनार ठेवून आम्ही आपल्याला ऐकणार आहोत सर. आम्ही गेल्या 2 दिवसापासून निश्चितच आमचं गाव आपलं फॅन झालेलं आहे सर. मी कालच्या सत्रानंतर गावामध्ये बऱ्याचशा जणांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांचे मला फोन आले आणि 10-10 जणांनी, 5-5, 7-7 जणांनी फोन ठेवून पुन्हा कॉल केले सर. तुमचे खूप खूप धन्यवाद त्या मंडळींनी मानलेले आहेत. मी सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो सर. धन्यवाद. धन्यवाद लोखंडे सर. शुभम चिंतलकर एक शेवटचं मनोगत व्यक्त करतील, त्यानंतर TR पाटील सर विद्यापीठाचे संचालक अध्यक्षीय समारोप करतील आणि शेवटी कैलास सिंगळे आभार मानतील. शुभम बोला. चितळकर सर आपण अनम्यूट करू शकता. हा शुभम, त्यांची काही अडचण आहे का? माईक वगैरे अडचण असू शकते. हा शुभम बोला, माईक अनम्यूट करा तुमचा. हा बोला, आवाज येतो, बोला. तर चांगलं वाटलंय मला. मी काल बी जॉईन होतो. आज मला सरांनी चांगली. शुभम तुम्ही कुठून जॉईन झाले? बोलण्याची मला आणि बागपिंपळगाव. हा आपले कॉलेजचे इंटरनेट कमी आहे. तुमचा व्हिडिओ बंद करा म्हणजे ऑडिओ येईल तुमचा. आवाज नाही येऊ शकत, त्यांचं इंटरनेटची अडचण आहे. धन्यवाद शुभम चिंतलकर. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक आदरणीय TR पाटील सर आपण या प्रसंगी 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं कन्क्लुजन. सर्वांना नमस्कार. आज खऱ्या अर्थाने आपण एक चांगल्या अशा उपक्रमाचा शेवटाकडे आलो आहोत. परंतु काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
रबा अट्टल महाविद्यालय गेवराई त्या ठिकाणचे प्राचार्य आदरणीय रजनीताई शिकरे, याचबरोबर कार्यक्रमाधिकारी समाधान इंगळे सर, आणि ज्यांनी 2 दिवस सगळ्यांना असं अगदी एकत्रित धरून ठेवलं असे संजयजी मगर सर, जुई फाउंडेशन, रेवके आणि असई या दोन्ही गावचे ग्रामस्थ, ह्या सर्व यामध्ये सहभागी झालेले आहेत. मला असं वाटतं की या करोनाच्या कालखंडामध्ये आपण खूप दूर आहोत, पण दूर जरी असलो तरी 2 दिवस समाधान इंगळे सरांनी अगदी आपल्या सगळ्यांना जवळ आणलं गेलं, आणि ते अगदी मनानं. कारण मानसशास्त्र हे सांगतं की मन आणि विचार या दोन्हीला जर आपण साधण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितच आपण आपलं मार्गक्रमण चांगल्या प्रकारचे करू शकतो. कारण आज करोनाच्या कालखंडामध्ये मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, आणि या ठिकाणी मनाला जे वाटतं त्या ठिकाणी ते मन स्वीकारतं, आणि मग विचार त्याच्यावर प्रक्रिया सुरू होते. मग कुठेतरी आपण एक सकारात्मक विचार करून आपली जी काही डिसिजन आहे ते घेत आपण पुढे कार्यप्रणाली करत असतो. सकाळीच या ठिकाणी आज विद्यापीठाच्या याच्यावर एक कार्यक्रम झाला. सगळं कार्यक्रमाधिकारी आणि सगळे जे काही प्राध्यापक कर्मचारी यांच्याकरता कार्यक्रम घेतला गेला. तर माझी एक संकल्पना आहे, मगर सर, आपण दर शनिवारी आपण संध्याकाळी 6 ते 7 किंवा 7 ते 8 अशा या वेळामध्ये आपण ते ठरवूया. दर शनिवारी NSSच्या वतीने आपण अशा प्रकारचं सत्र आपल्या सहकार्यात चालू असं यावेळी मी जाहीर करतो. कारण समाधान इंगळे सर त्या संबंधाचं सगळं कॉर्डिनेशन करतील. विद्यापीठाच्या गुगल मीटून आपण 1000ची कॅपॅसिटी आहे, त्याचं देखील त्याद्वारे देखील आपल्याला हे करता येऊ शकतं, काही अडचण नाही. तर हे असे उपक्रम आता जवळपास याच्यामध्ये एक मुलगी डोक्यावून बोलत होती. ती मुलगी डोक्यावून का बोलत होती तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक महाविद्यालयातील 5 मुलं आणि 5 मुली असाच एक ग्रुप मी जिल्ह्यावाईज माझ्याकडे केलेला आहे, आणि त्या ग्रुपवर मी हे सगळी लिंक पाठवली होती. म्हणून त्यातील एक ती कन्या आपल्याशी संवाद साधू शकली गेली. याचबरोबर या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक देखील याच्यामध्ये आहेत. मी सर्वांना अशी विनंती करतो की या निमित्ताने कालपासून जे काही उपक्रम छानसा असा या ठिकाणी संजय सरांनी घेतलेला आहे, मगर सरांनी, त्या आणि आजचा देखील 6 हॅट चांगला वाटलं सर. खरं तर या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी मगर सरांनाच देखील हॅट करावं वाटतं, कारण अशा प्रकारचा सुंदर असा उपक्रम केला आणि 6 हॅट आम्हाला समजून सांगितलेले आहेत. तर निश्चितच या ठिकाणी निर्णय क्षमता असेल, या ठिकाणी डिसिजन मेकिंग असेल, या डिसिजन मेकिंग मध्ये आपली भूमिका काय असते किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काय आहेत, हे सगळं आधी छानसं असं मगर सरांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. येऊन आता रेवकी गावचे जे काही ज्यांनी मागच्या वर्षी टोप्या वाटल्या होत्या त्या टोप्या पाहायला देखील मी आलो होतो. त्यांना काहीच माहीत नसेल तर त्या टोप्या स्मरणात आहेत. म्हणजे गावाशी किती अटॅचमेंट समाधान सरांनी ठेवलेले आहेत ही बाब इथं आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळते. याचबरोबर स्वतःचं गाव आहे रेवकी, या रेवकी असई या गावाला देखील आज लोक त्यांच्याशी कम्युनिकेट करतायत. आणि अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस एखादा व्यक्ती करतो, निश्चितच चांगल्या प्रकारचं सामाजिक काम, कम्युनिटी वर्क हे या ठिकाणी होत आहेत. याचबरोबर महाविद्यालयाचं प्रशासन देखील अशा प्रकारे सहकार्य करतायत, ही एक बाब देखील या ठिकाणी आनंदाची वाटते. म्हणून विद्यापीठाच्या वतीने हा जे काही उपक्रम आहेत, हा उपक्रम आज संपला नसून खऱ्या अर्थाने आता सुरू झालेला आहे. मी या ठिकाणी असं विद्यापीठाच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो. आणि दर शनिवारी मगर सरांनी आमच्यासाठी 1 तासाचा वेळ हा रिझर्व करून ठेवा. त्यामध्ये आपण त्याच्या कॅटेगरी करू. जे चांगले चांगले गावं आहेत त्या गावानुसार आपण ग्रुप तयार करूया. म्हणजे जालना जिल्ह्यातील 5 गावं किंवा बीड जिल्ह्यातील 6 गावं, उस्मानाबाद जिल्ह्यातील 4-5 गावं, अशा जे काही चांगले चांगले क्रिएटिव्ह काम करणारे जे काही महाविद्यालय आहेत, असं म्हणजे आपण काय करूया त्याचं म्हणजे संयुक्तरित्या काय करूया या ठिकाणी हे सेमिनारचं आयोजन करू. म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक शनिवारी साधारणतः एक जिल्हा आणि त्या जिल्ह्यातली 4-5 गावं आणि त्या ठिकाणचे जे विद्यार्थी किंवा प्राध्यापक अशा प्रकारचं आपल्याला ही शेड्यूल करोनाच्या कालखंडामध्ये चालवता येईल. याचबरोबर मी मगर सरांना हेही सांगू इच्छितो की आज करोनाच्या कालखंडामध्ये खेड्यातील जे काही काल आपण तो विषय घेतला होता, बरेच लोक थोडे भयभीत झालेले आहेत, लस घ्यावी किंवा न घ्यावी, आणि घेतली तर काय होईल किंवा काय होणार नाहीत वगैरे वगैरे, या संदर्भातलं आपण त्या अनुषंगाने थोडंसं त्याच्यामध्ये ऍडिशन करून या लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आज युवा वर्ग लस घ्यायला चाललेला आहे. आता आमच्या सर्वांसमोर आव्हान आहे की ब्लड डोनेशन कॅम्प ही घेणं आता काळाची गरज आहे. कारण वॅक्सिनेशन घेतल्यानंतर ब्लड डोनेशन कमीत कमी आपल्याला 3 महिने करता येत नाही. म्हणून आम्हा सर्व युवकांसमोरचं जे काही आव्हान आहे तो म्हणजे ब्लड डोनेशन.
ही अशीच प्रकारची चळवळ आम्हाला आता ब्लड डोनेशन देखील राबवायची आहेत, की आम्ही जिल्हा स्तरावर मिटिंग घेऊन आता ती सुरू करूया, काही हरकत नाही. तत्पूर्वी रभा अट्टल जे काही आहेत या कॉलेजचे प्राचार्य रजनीताई शिकरे मॅडम, याचबरोबर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर समाधान इंगळे सर आणि आपण सर्व डॉक्टर संजय मगर सर किंवा या जुई फाउंडेशन असेल, दोन्ही गावाचे ग्रामस्थ असतील, सर्व कार्यक्रम अधिकारी, सर्व विद्यार्थी यांचे मी या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने खऱ्या अर्थाने स्वागत करतो. यापुढे देखील आपण अशा प्रकारचं काम चांगल्या प्रकारचं हातावर घेऊया आणि ही जी मालिका आहे ती मालिका या निमित्ताने आपण पुन्हा करूया. त्याबद्दल डॉक्टर समाधान इंगळे सर आणि कॉलेज यांचं मी या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने खरं तर मी आभार मानतो आणि चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुकही करतो. या ठिकाणी माझं अध्यक्षीय जे काही समारोप आहे मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगली प्रक्रिया आपण इथं सुचवलेली आहे. मगर सरांना या निमित्तानं विद्यापीठाच्या स्तरावरून अनेकांसोबत संवाद साधता येईल. सर, रक्तदान शिबिरासोबतच आम्ही एक महाविद्यालयाच्या वतीने एक अनाउन्समेंट केली होती की ज्यांना कोविड झाला होता आणि बरा झाला अशा ठणठणीत कोविड मधून बाहेर पडलेल्या मंडळींनी प्लाझ्मा दान करावा याचं आवाहन आपण केलं होतं. तर ती सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तर मला वाटतं रक्तदानासोबत आपण प्लाझ्मा दान हे सुद्धा एक उपक्रम या निमित्तानं पुढे राबवूया. खूप खूप धन्यवाद सर. एक मार्गदर्शक म्हणून, एक सहकारी म्हणून आणि आता तर एक संचालक म्हणून तुमच्याशी जोडताना खूप आनंद वाटतो. धन्यवाद सर. थँक्यू. सर, माईक बंद आहे तुमचा. माईक सर. असंही गाव जे काही आहे ते आपल्या एखाद्या जालना जिल्ह्यातील चांगल्या क्रिएटिव्ह काम करणाऱ्या महाविद्यालयाला दत्तक द्या ना. कारण तुमचं एवढं जेव्हा गाव चांगल्या प्रकारचं आहे ते कोणाला दिलंय का दत्तक? नाही सर, गाव म्हणजे दत्तक दिलं गेलंय का? दोन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवरती दत्तक दिलंय? नाही, दोन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवरती असू द्या ना, आपल्याला अधिकार आहे. असू द्या, बाउंड्री जरी असलं तर आपण घेऊन इकडे जालन्यावाला घ्या ना, काय फरक पडतो नाही का? तर त्याचं कारण असं आहे की आपण त्याला उन्नत भारतमध्ये देखील घेऊया. म्हणजे काय होईल, त्याची जरा चांगल्या प्रकारचे तुमचे सगळे मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्या गावाला आपण दिल्लीपर्यंत घेऊन जाऊ ना. चांगलं गाव आहे आपलं, नाही? सर, तुम्ही इतिहासाचे प्रोफेसर आहात आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजही गाव मराठ्यांच्या लढाईचा इतिहास असलेलं ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशकालीन. धन्यवाद सर. यानंतर प्रोफेसर कैलास रंगनाथ इंगळे नावाने त्यांचं इथं नाव आहे. त्यांना आपण यस पोहास करावं. मी प्रोफेसर कैलासांना विनंती करतो आपण आभार मानतो. सर एक मिनिट फक्त. खांडवे सर बोलतायत. खांडवे सर अमरावतीवरून बोलतायत. आपण थोडस त्यांना. चालेल. प्रोटोकॉल तोडायला चालतो आपल्याला. आपलीच मंडळी. अध्यक्षीय समारोपानंतरही चालतं कार्यक्रम. बोला खांडवे सर. नमस्कार सर. आज या ठिकाणी जी आता मीटिंग या ठिकाणी झाली ती अतिशय सुंदर मीटिंग झाली आणि असाच उपक्रम आम्ही आमच्या परिसरामध्ये अमरावतीमध्ये पण सुरू ठेवलेला आहे. आणि मी तर माझ्या महाविद्यालयामध्ये एक आमचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये मगर सर आम्हाला सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना या व्यक्तिमत्व विकास आणि अशा प्रकारच्या समुपदेशनासाठी कार्यक्रम करतायत. आणि आज आपली आता जी काही मीटिंग झाली त्याबद्दल आपण ह्या सगळ्यांनी आयोजन केलं त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचं, आपले सगळे प्राध्यापक वर्ग, प्राचार्य आणि इतर सर्व कर्मचारी यांचं खूप खूप अभिनंदन करतो की आज आता ह्या ऑनलाईन च्या आपण आता हे सगळं घरी असल्यामुळे अशा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी खरोखर आता अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मगर सर अतिशय उत्कृष्ट आपल्याला सहाय्य करत आहेत. तर आम्ही आमच्या परिसरामध्ये पण त्यांचा आता ह्या प्रकारच्या कार्यक्रमाचा शनिवार रविवारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण आता जे काही महाविद्यालयाने तुमचा जो काही पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये मला एक छोटंसं तुम्हाला सुचवायचं आहे की मी सुद्धा अशा प्रकारच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. माझी विशेषतः मला फक्त एवढं सांगायचं होतं की उन्नत भारत अभियान जे आहे हे आपण अमरावती विद्यापीठाच्या सुरुवात पहिल्यांदा NSSच्या माध्यमातून सुरू केलं आणि सगळ्यात पहिल्या कामाला सुरुवात आम्ही अमरावती विद्यापीठामध्ये आमच्या कॉलेजमधून केली. तर उन्नत भारत अभियान मध्ये आपल्याला NSSच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारचे कामं करता येईल, कुठल्या प्रकारचे प्रकल्प घेतले पाहिजे, त्यासाठीचं जे काही मार्गदर्शन आहे ते मी आपल्याला या ठिकाणी करू शकेल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प आहेत किंवा आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी उद्योगिता त्या ठिकाणी कशी करता येईल खेड्यांमध्ये,
बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना कसा सहभाग करता येईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना स्वतःला अनुभव सिद्ध कसं करता येईल, यासाठीचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयामार्फत आणि इकडे NSSच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्यापैकी राबवलेले आहेत. तर पर्यावरण संरक्षण आणि जल संरक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा उद्योजकता, वेगवेगळ्या गावामध्ये जे पोटेन्शियल असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना जर स्वतःचा उद्योग करण्यासाठीच्या काही अडचणी आहेत, त्यासाठी कुठल्या कार्यालयातून मदत मिळेल, शासकीय कार्यालयातून किंवा कुठल्या योजना आहेत, त्याच्या माध्यमातून उन्नत भारत अभियानमधून आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकू, यासाठी पण निश्चितच आपण या ठिकाणी मी आपल्याला सहकार्य करायला इच्छुक असेल. तर आपण जेव्हा काही असं काही प्लॅनिंग कराल त्यावेळेला आपण मला सुद्धा संपर्क केला तरी चालेल. आणि आज मगर सरांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. थँक्यू सर. अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमातून आपण एकमेकाला सहकार्य करून एकमेकाच्या समुपदेशाने आपण पुढे जाऊया, याबद्दल आपल्या महाविद्यालयाचा एकदा पुन्हा धन्यवाद. आणि या ठिकाणी मी थांबतो. सर मी तुमचा नंबर घेतो, महाराष्ट्र. मगर सरांकडून सर नंबर घेतो तुमचा. तुमचं कॉलेजचं नाव सांगा ना सर. मी प्राध्यापक राम मेघे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा, या ठिकाणी विभाग प्रमुख आहे स्थापत्य अभियांत्रिकीला, सिव्हिल इंजिनिअरिंगला. यस सर, थँक्यू सर. उन्नत भारतचा कोऑर्डिनेटर आहे. त्यानंतर आता आमच्याकडे सध्या जलशक्ती अभियान चालू आहे अमरावती महानगरपालिकेतर्फे. त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जोडतोय. तर या संबंधी काही कामाची अडचण असली आपली तर मी याला तुम्हाला टेक्निकल तांत्रिक मार्गदर्शन जे काही पाहिजे आहे ते आपल्याला मी या ठिकाणी करू शकेल. आताच संचालक आदरणीय TR पाटील सरांनी जे सांगितलं की दर शनिवारी आपण म्हणूनच मी विषय घेतला बोलायचा किंवा त्यांनी विषय मांडला चान्स घेतला. या उन्नत भारतसाठी तुम्हाला नक्कीच निमंत्रित करूया. तुमचा नंबर मी मगर सरांकडून घेईल सर. धन्यवाद. थँक्यू. यस सर, खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना असं वाटतं की कालचा कार्यक्रम बघितला आणि त्यांना कालचा कार्यक्रम बघायचा आहे तर रब अटल आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गेवराई डिस्ट्रिक्ट बीड याचं फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजवर कालचा आणि आजचा हे दोन्ही कार्यक्रम तुम्हाला कधीही बघायला मिळतील. याची एक नोंद असू द्या प्लीज. कैलास. आवाज येतोय? हो हो हो, बोला. सर्वप्रथम आज एका महान संताची जयंती आहे, ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आणि तळागाळातल्या सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी आयुष्य पणाला लावलं आणि ग्रामगीते सारखा सुंदर ग्रंथ देऊन ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आपल्याला सर्वांना समजून सांगितली. ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. गेली 2 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रभ अट्टल महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जुई फाउंडेशन आसई तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि रेवकी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील ग्रामस्थांच्या संयुक्त समन्वयाने 2 दिवसाच्या या समुपदेशन वेबिनारचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मगर सरांना आणि सर्वांनाच मला सुरुवातीला सांगावं असं वाटतं की आमच्या मनात थोडी साशंकता होती की असा उपक्रम पहिल्यांदा आम्ही जुई फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करत आहोत आणि याला कितपत यश मिळेल, की लोकांचा संपर्क होईल, एक शंका आमच्या मनामध्ये होती. आणि पण आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सभोवतालच्या काळाचा जर विचार केला तर आपलं काम थांबलं पाहिजे नाही आणि आपला विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून आम्ही या वेबिनारचा पर्याय आमच्याच फाउंडेशनचा एक अविभाज्य भाग असलेला समाधानी आमच्या समोर ठेवला आणि अवघ्या 3 दिवसामध्ये या वेबिनारचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून काल आणि आज सरांनी अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने हा विषय विविध संदर्भ देऊन आपल्या समोर प्रतिपादित केलेला आहे. सरांना मला आवर्जून सांगायचं वाटतं की वय वर्ष 10 ते अंदाजे साधारणतः 70-75 अशा सर्व वयोगटाची माणसं, व्यक्ती या वेबिनारशी जोडले गेलेली आहे. आणि याच्यातले काही महिला आहेत, काही कुटुंब आहेत की त्यांना हे पहिलं पण होतं की एखादा अकॅडमिक आता कार्यक्रम असतो, आपण वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगतो, पण तुम्ही पुराणातले संदर्भ दिले,
पोथीतले संदर्भ दिले आणि आज वर्तमानामध्ये सभोवताली जे घडतंय त्या घटनांचे संदर्भ सुद्धा देऊन तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने हा विषय सुटसुटीत करून सर्वांसमोर ठेवलेला आहे. काल बोलताना तुम्ही म्हणालात की 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये हा विषय मांडणं सोपं नाहीये. त्याच्यातला एक एक मुद्दा कितीतरी वेळ आपण त्याच्यावर बोलू शकतो. म्हणून काल आपण जीवन कौशल्य विकास आणि भावनिक बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगानं अत्यंत छोटी छोटी उदाहरणं देऊन आमच्या समोर तुम्ही भाष्य केलं. आणि आज समस्येचं निवारण कसं करायचं आणि त्याची निर्णय क्षमता कशी विकसित करायची याचे संदर्भ देऊन तुम्ही त्याचं विश्लेषण आम्हा समोर सर्वांपुढे या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे देत असताना जी हॅट आहे ते सर्वांच्याच आयुष्यामध्ये ते सूत्र उपयोगी पडणार आहे. वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा एक अभंग आहे की सुख जवा पडे दुःख डोंगर आहे वडे. प्रत्येकाच्या जर आयुष्याचा विचार केला तर ते सुख थोडंच आहे, पण आपण त्या दुःखाचा डोंगर करून आपलं दुःख उगाळत असतो आणि जगत असतो. सध्याचा काळ जर आपण बघितला म्हणजे प्रसार माध्यम बघा, टीव्ही बघा, चॅनल बघा, वर्तमानपत्र उघडा, तुमचं व्हॉट्सअप बघा, फेसबुक बघा, तर चौकडे कोरोनामय जग झालेलं आहे आणि एक अभावग्रस्तता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे अशा काळामध्ये एक मरगळलेल्या मनाच्या मनात चेतना निर्माण करायचं काम तुमच्या या व्याख्यानाने केलेलं आहे. याचा निश्चितच फायदा या मनोगतातून आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे आणि एक प्रेरणादायी विचार आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण एकीकडे म्हणतो की तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं, पण अजून एक वर्ग असा आहे की त्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचलेलं नाही. आम्ही जेव्हा आमच्या गावातल्या तरुण मित्रमंडळीशी बोललो तेव्हा त्यांनी जे आमचं हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सार्वजनिक लाऊडस्पीकर आहे आणि काही तरुणांनी आपला वेबिनारचा मोबाईल त्या ठिकाणी त्या लाऊडस्पीकर लावला आणि सगळ्या गावकऱ्यांनी तुमचं व्याख्यान त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि ही कल्पना आम्हाला सुद्धा अभिनव वाटला. दुसरं असं की आजच ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामसंसद कार्यालय आसईच्या वतीनं गावामध्ये लसीकरणाचं आयोजन केलं गेलं आहे आणि जवळपास 45 वर्ष वयोगटाच्या वरच्या लोकांनी 250 म्हणजे 250 लोकांनी लस टोचून घेतलेली आहे. म्हणजे कालचं व्याख्यान आजचं लसीकरण आणि त्यांच्या मनामध्ये झालेला बदल हे मला असं वाटतं की चांगला एक योग जोडून या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा एक सकारात्मक फायदा गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. असं असताना आज सुद्धाच्या प्रतिक्रिया आपल्या समोर आल्या. समाजांनी उल्लेख केला की चंद्रपूर वगैरे नाही, माझ्या परिचयाचे ते बृहन महाराष्ट्रातून अनेक लोक या वेबिनारशी जोडले गेलेले आहेत. मुंबई, पुणे, चंद्रपूर, आता जी विद्यार्थी उस्मानाबादून बोलले, लातूर, अशा असंख्य ठिकाणाहून ते जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आवर्जून याचा या ठिकाणी या व्याख्यानाचा फायदा घेतलेला आहे. आणि म्हणून एक सकारात्मक विचार, एक प्रेरणादायी भावना या मरगळलेल्या मनामध्ये चेतना देण्याचं काम या व्याख्यानाने निश्चितच केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या मनात जी शंका होती ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि इथून पुढं जरी अशा टेक्नॉलॉजीचा फायदा घेत आपण अजून चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम करू शकतो असे चांगला विचार आमच्या मनामध्ये या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आणि म्हणून एक चांगली संधी या ठिकाणी या निमित्तानं उपलब्ध झाली, आपल्याला ऐकता आलं. पण भविष्यामध्ये जेव्हा वातावरण निवळल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला आमच्या असंही गावाला एकदा यायचं आहे आणि पुन्हा एकदा प्रत्यक्ष या ठिकाणी व्याख्यान द्यायचं आहे असाही इच्छा या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर जी मनोगत या ठिकाणी व्यक्त झाले ते आदरणीय अत्करे दादा, विजय चौधरी, कृष्णा वाघ सर, जी एनएसएसची विद्यार्थी बोलली माडेकर, त्याच्यानंतर वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी इथली जी सोनल नावाची विद्यार्थिनी ती अत्यंत बोलकी प्रतिक्रिया त्यांनी या वेबिनारच्या संदर्भात दिली. त्याच्यानंतर भांबळे सर जे पुण्याहून जॉईन झाले आणि शेवटी खांडवे सर बडनेर अमरावती या ठिकाणी त्यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया या वेबिनारच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सर्व जे वेबिनारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मला असं वाटतं सगळं यशस्वीपणाचं लक्षण आहे. तुम्ही जे मॉकपॉल घेतले तेही मला फार वेगळे पण जाणवलं. म्हणजे आपण जे सांगतो त्याचा इम्पॅक्ट किती प्रमाणात झाला ते तपासण्याचं मूल्यांकन त्या मॉकपॉलच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर लातूरचे प्राचार्य बोरुळकर मॅडम यांनी सुद्धा अत्यंत चांगली प्रतिक्रिया या वेबिनारच्या संदर्भात दिलेली आहे. या सर्वांचं खरं तर प्रत्येकालाच बोलायचं होतं पण आपल्या कार्यक्रमाची मर्यादा असल्यामुळे निवडकच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिल्या. या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि
विशेषतः ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला ते आदरणीय मगर सरांनी. आशा तुम्ही आरोग्य विभागामध्ये नोकरी करता, मी सुद्धा एक नोकरदार असल्यामुळे आपल्या दैनंदिन व्यस्तता मला माहित आहे, आपल्या मर्यादा माहित आहे. आणि असं करून सुद्धा एक समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं या भावनेतून आपली दैनंदिन नोकरी सांभाळून आपण घरी येऊन आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि सुटसुटीत पद्धतीने 2 दिवस हा विषय आमच्या समोर मांडला. म्हणून सर्वप्रथम आदरणीय संजय मगर सर यांचे मी औपचारिक आभार मानणार नाही, तर तुमच्या कायम ऋणातच आम्ही राहू आणि इथून पुढे सदैव आम्ही तुमच्या सोबत काम करणार आहोत हे आश्वासन या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देतो. म्हणून तुमचे औपचारिक आभार न मानता आम्ही तुमच्या कायम ऋणातच आहोत असं आश्वासन या निमित्ताने देतो आणि माझी भावना व्यक्त करतो. यानंतर ज्यांच्यामुळे हे घडून आलं ते र पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय शिकरे मॅडम यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी पहिल्या दिवशी मनोगत व्यक्त केलं, प्रास्ताविक केलं आणि याचे उद्घाटनवर आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक समन्वयक आदरणीय डॉक्टर TR पाटील सर. आजही त्यांनी आभार प्रदर्शन केलं, अध्यक्षी समारोप केला आणि त्यांनी असं सांगितलं की हा शेवट नाही, सुरुवात आहे. आम्हाला एक आनंद आहे की एक चांगली प्रक्रिया या निमित्तानं विद्यापीठ पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर राष्ट्रीय सेवा योजने माध्यमातून सुरू होईल. म्हणून सरांचंही या ठिकाणी मी आवर्जून आभार मानतो. यानंतर जुई फाउंडेशन चे अध्यक्ष आदरणीय आर्य इंगळे सर, त्यांचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व नवतरुण मंडळ, शंभूराजे मंडळ, विविध तरुण, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ग्रामपंचायत कार्यालय असंही, त्याच्यानंतर रेवकीचे ग्रामस्थ, तिथले सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी, सर्व मान्यवर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाला प्रसार माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र याच्यातून ज्या ज्या प्रसिद्धी दिली त्या सर्व पत्रकार बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो. विविध महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, NSSचे स्वयंसेवक, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, विविध ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते, विद्यार्थी, असं सर्वांनी या वेबिनारचा लाभ घेतलेला आहे. या सर्वांच्या सुद्धा मी या ठिकाणी या तिन्ही संस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि शेवटी पुन्हा पुन्हा आपण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करूया आणि भेटत राहूया असं आश्वासन या निमित्ताने देतो. पुनश्च मगर सरांचे आभार मानतो आणि सर्वांमुळे हा जो कार्यक्रम घडून आला, ज्याच्यामुळे हा कार्यक्रमाचा योग आला, तो माझा भाऊ डॉक्टर समाधान इंगळे याचे आवर्जून त्याचा आभार मानणं त्याला ते पटणार नाही त्याच्या मनाला, तो आमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचे आभार मी या ठिकाणी मानतो की तुझ्यामुळे सगळं घडून आलं आणि एक सुंदर प्रोग्राम गावकऱ्यांना आपण या ठिकाणी दिला. पुनश्च सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद कैलास. प्रोफेसर कैलास इंगळे मराठीतील एक महत्वाचे संशोधक आणि समीक्षक आहेत. मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे ते कार्यक्रम समन्वयक आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि खरं म्हणजे पुढच्याही उपक्रमामध्ये आता शेवटी किती लोक सध्या इथं जोडलेले आहेत, अजूनही 50 लोक इथं आहेत आणि फेसबुकवर अनेक जण ऐकणारे पुन्हा पुन्हा. आपण पुढच्याही उपक्रमांशी जोडून घ्या असे एक आश्वासन व्यक्त करतो आणि आपण इथं थांबूया. विशेष करून उत्कर्ष मगर सरांचे चिरंजीव, विशेष धन्यवाद आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीच्या मीटिंग मी इतकं सुंदर नाही नियोजन करू शकतो कोणी. उत्कर्ष आणि मगर कुटुंबीय आभार मानतो. धन्यवाद मगर सर. थांबूयात का? जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. काळजी घ्या, सुरक्षित राहा, मास्क वापरा. धन्यवाद.